24 तासात 39 किलोमीटरचा रस्ता बांधकाम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. या अचाट आणि अशक्य वाटणारा विश्वविक्रम करताना त्यांनी कशा प्रकारे सर्व गोष्टींचे नियोजन केले, कशा प्रकारे ठरवलेल्या गोष्टींची काटेकोर अंमलबजावणी केली, कामाचे सूक्ष्म नियोजन व व्यवस्थापन करून आपले अशक्यप्राय वाटणारे ध्येय साध्य केले, त्याबद्दल आज एमईने आयोजित केलेल्या वेबिनार मध्ये माहिती घेणार आहोत. सर्वांना आवाज येतो व्यवस्थित? येस, थँक्यू सर. एमईए म्हणजे मराठा एंटरप्रेन्युअर असोसिएशन. ही संस्था मराठा समाजातील उद्योजकांना एकत्रित आणणारी व व्यावसायिक मदतीचा हात देणारी नामांकित संस्था म्हणून पुण्यामध्ये प्रसिद्ध आहे. मराठा समाजातील उद्योजकांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम व्यासपीठाची निर्मिती या ध्येयाने प्रेरित होऊन काही मोजक्या मराठा उद्योजक 7 वर्षापूर्वी या संस्थेची स्थापना केली व त्यावेळी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. या संस्थेत आज रोजी पुरुष व महिला उद्योजक मिळून सुमारे 700 सभासद नोंदणीकृत आहेत. तसेच या संस्थेच्या माध्यमातून व सभासदांनी वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीतून अनेक समाजोपयोगी कार्य देखील पार पडले आहे. जसे की मागील वर्षी सांगलीमध्ये पुरामुळे विस्थापित झालेल्या कसबे डिग्रज या गावाचे पुनर्वसन करण्यात एमईएने मोलाची भूमिका बजावली होती. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात संस्थेने एक व्हेंटिलेटर दिला होता व ह्या वर्षी एक रुग्णवाहिका सुद्धा लोकसेवेसाठी अर्पण करण्यात आली आहे. ही आहे एमईए बद्दल ओळख. आजच्या आपल्या अंकुश सर आजबे देतील. त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यूच्या स्वरूपात, प्रश्नोत्तराच्या स्वरूपात जगदीशजी कदम साहेबांबरोबर वार्तालाप करणार आहोत व त्यांनी केलेल्या विश्वविक्रमाबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत. मी आपले अध्यक्ष अंकुशजी आजबे सरांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष भाषण करावे. त्या प्रत्येक वेळेला आपण वेगवेगळ्या लोकांना बोलवून त्यांचं मार्गदर्शन, त्यांची स्टोरी आपण ऐकली, त्यांचं जे काय व्यक्तिमत्व होतं आपण पाहिलं. आज आपण हा वेगळा कार्यक्रम आपल्या एमईए परिवारातील ज्येष्ठ सदस्य श्री जगदीशजी कदम साहेब, जे आम्हा एमईए कमिटी मेंबरचे बंधुतुल्य मित्र आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडून आज आपण समजून घेणार आहेत की एक यशस्वी उद्योजक जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि इरिगेशन मध्ये काम करणारे खूप मोठं नाव, आपल्या नुसत्या व्यवसायच नाही, ते शिवप्रेमी आहेत, ते व्यायाम प्रेमी आहेत, ते साखर उद्योजक आहेत, ते अशा बँकर आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी ते एका वेळेला आणि सगळं व्यवस्थित नीटनेटकं खूप वेळा पाहिलेले आहेत. हा सर्वांचा आज आपल्या कार्यक्रमामध्ये प्रश्नोत्तर कार्यक्रमाची प्रकट मुलाखत आपण घेणार आहोत. त्या मुलाखतीमध्ये वेबिनारवरची मुलाखत आपण त्यांच्याकडून सगळं त्यांचा उलगडा आपल्याला होईल. मला त्यांची एक आवर्जून गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला एमईए ची आम्ही 2020 सारखी जी मीटिंग करायचो, त्या छोट्या मीटिंग मध्ये सुद्धा जगदीशजी यायचे. त्या मीटिंग मध्ये अतिशय जो नवीन एंटरप्रेन्योर होता आपला एमईएच आहे, त्यांनी सुद्धा विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर किंवा त्यांना सांगायचं मार्गदर्शन, त्यांनी कधी कंटाळ न करता किंवा स्वतःचा इतका मोठा व्याप आहे आणि हा छोटा नवीन उद्योजक आहे, ह्याला कसं सांगावं किंवा असा कुठला संकोच न बाळगता साहेबांनी प्रत्येक मिटिंगला ज्या वेळेला ते आलेले आहेत, त्या बँकिंगच्या विषयात असेल, बांधकामची सत्राचे निगडीत विषय असतील, ह्या प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपल्याला सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे. आणि ते सगळं बघून साहेबाकडचा मोठेपणा आणि साहेबाकडून शिकून आमच्या नवीन मेंबरला कधी दडपण आलं नाही की साहेबाशी बोलतोय आपण, साहेबाशी एवढं बोलताना काय कसं दडपण जाणवलं नाही आणि तो पण मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू शकत होता. या सगळ्या गोष्टी मी स्वतः पण त्यांच्याबरोबर 2020च्या आपले मीटिंग अटेंड केलेल्या आहेत, त्यावेळेला मी सगळं पाहिलेलं आहे. हे साहेब कशा पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टी हँडल करतात, म्हणजे लोकांना मार्गदर्शन करताना खूप लोक मोठे असतात, खूप असतात, पण ते लोक सांगू पण शकत नाहीत किंवा ते खरोखर मार्गदर्शन करू शकत नाही. त्या गोष्टी त्यांच्याकडून पाहिलेल्या आहेत. आणि हीच एमईए ची खूप मोठी आपली स्ट्रेंथ आहे की आपण आपल्याच मेंबर्स कडून, आपल्याच बांधवाकडून आपण एक गोष्टी शिकू शकतो. आणि हाच गोष्ट इतकं मोठं उद्योजक आपल्या मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनचे सदस्य आहेत आणि त्यांच्याकडूनच आपण शिकलं पाहिजे असं आमच्या इंटरनॅशनल कमिटीच्या मीटिंग मध्ये ठरलं. नंतर राजेशजी आणि संग्रामजींनी सगळ्यांनी ठरवलं की जगदीशजी आपण मुलाखत घेऊयात. आता नुकताच त्यांनी केलेला वर्ल्ड रेकॉर्ड आहे, त्या वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपण जाणून घेऊयात. ह्या सगळ्या गोष्टी समजण्यासाठी की ज्या गोष्टी आम्हाला माहित आहेत त्या सर्व मेंबरला माहित व्हाव्यात किंवा ज्या आम्हाला अजून माहित नाही तेही आज आम्हाला कळतील.
आणि ह्यात एक खूप मोठी ऊर्जा आज आपल्या सर्वांना मिळणार आहे. आपण हा कार्यक्रम प्लीजकडून आपण ऐकून घेऊन नुसतं न थांबता त्यातून काहीतरी 5%, 2%, 1% प्रत्येकाने आज घ्यावं त्यांच्याकडून आणि आपली वाटचाल यशस्वीपणे कशी न्यायची ह्याचं मार्गदर्शन आपण त्याच्याकडून घेऊयात. धन्यवाद. यानंतर जगदीशजीचा यथोचित परिचय श्रीकांत लोकरे करतीलच आणि आज अजून एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपले आजचे वक्ते सन्माननीय जगदीशजी कदम साहेब यांच्याबद्दल आपण थोडं जाणून घेणार आहोत. सरांचं पूर्ण नाव देवळाली प्रवरा तालुका बी सिव्हिल शिक्षण घेतलेलं आहे व ते प्रथम श्रेणीमध्ये पूर्ण केलेलं आहे. सरांच्या व्यावसायिक प्रावीण्याबद्दल जर माहिती करून घ्यायची असेल तर ती अशी की सरांनी 200 कोटी व्यवसायाची उलाढाल असलेल्या राज ग्रुप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष या नात्याने कार्यरत असल्याने गेली 27 वर्षे पाटबंधारे विकास व रस्ते बांधणीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील रस्ते व शेती विकासात हातभार लावला आहे. शासन, खासगी व सहकार क्षेत्रातील अनेक प्रकल्पांची यशस्वीपणे पूर्तता केलेली आहे. दौंड शुगर प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित साखर व अनुषंगिक उत्पादन कंपनीचे चेअरमन प्रतिदिन ऊस गाळप क्षमता 6000 मेट्रिक टन, 90 KLPD 24 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता. कामकाजातील लवचिक आणि व्यवस्था कौशल्यामुळे प्रकल्पांचे सुनियोजन, अंमलबजावणी व पूर्तता शक्य झालेली आहे. गुणात्मक दर्जा आणि निर्धारित कालावधीत प्रकल्प पूर्ततेबद्दल संबंधित आस्थापकांकडून अनेक प्रकल्पांचे कौतुक झालेले आहे व पारितोषिकही मिळालेली आहे. खालील वैविध्यपूर्ण प्रकल्पांची पूर्तता विशेष व्यवस्थापकीय कौशल्याने झालेली आहे. सरांच्या सामाजिक उत्तरदायित्वाबद्दल जर समजून घ्यायचं असेल तर ते पुढील प्रमाणे आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना 1985 साली पुणे विद्यापीठातून नेट मेंबर म्हणून व चळवळीत सक्रिय सहभाग. सन 1996 पासून जनता सहकारी बँक लिमिटेड या बँकेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1895 मध्ये स्थापन केलेल्या श्री शिवाजी टायगर स्मारक प्रतिष्ठान पुणे चे विश्वस्त 21 एकर क्षेत्रफळावर सुमारे रुपये 150 कोटी खर्चून साकार करण्यात येणाऱ्या भव्य शिवसृष्टी प्रकल्पाची निर्मिती पुणे बंगळूर मार्गावरील पुण्यातील नरे आंबेगाव येथे होत आहे. आशियातील सर्वात भव्य अशा श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाट्य जाणता राजाचे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या समवेत आयोजन. राजश्री कदम प्रतिष्ठानचे अध्यक्ष. पुणे जिल्ह्यातील 161 शाळा व महाविद्यालयातील शिखर संस्था असलेले पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणेचे सदस्य. सदर मंडळांतर्गत सुमारे 1 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनचे संचालक. सरांचे पुरस्कार व पारितोषिके पुढील प्रमाणे आहेत. फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबई व बिझनेस एक्सप्रेस सांगली यांच्या वतीने देण्यात येणारा व्यापार सेवा पुरस्कार सन 1999 चे मानकरी. वुमेन्स डेव्हलपमेंट एज्युकेशन अँड पब्लिक वेलफेअर फाउंडेशन कोल्हापूर यांच्यातर्फे स्थापत्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थापत्य भूषण पुरस्काराने सन्मानित. सन 2012 मध्ये स्टार प्रवाह वाहिनीवर झेप या मालिकेत सलग 3 रविवार यशस्वी उद्योजकांच्या यशोगाथेवर आधारित विशेष कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. ही आहे जगदीश कदम सरांची ओळख. मी धनंजयजी वाळके सरांना विनंती करतो की त्यांनी रोड कन्स्ट्रक्शनवर आधारित राजपथ इन्फ्राकॉमचा व्हिडिओ दाखवावा. A goal without a plan is just a wish. We had a plan. We made every minute count. We dreamed bigger. We challenged our limits. Difficulties only made us strive harder. Our hard work is now a world record. A record of constructing 39.691 kilometers long stretch of road in merely 24 hours. Rajpath Infracom constructed a road between Pusegaon to Mahasune in Satara district in Maharashtra using bituminous concrete. Rajpath Infracom Private Limited
has been associated with many prestigious projects. With our association with PWD, record-breaking. Previously, the world record was 25.540 kilometers in 24 hours, whereas Team Rajpath Infracon achieved completion of 39.691 kilometers in the same time. This endeavor has been applauded by various sectors of the industry and the government departments. Achieving the record has been a long, tedious and rigorous process. Our work began 3 months before the actual day with R&D and planning. When we were awarded with this project by the state PWD via HAM model, as an infrastructure organization, we realized this was the kind of project that we had been waiting for. A project that would challenge our expertise, our skill of planning, organization and execution, put our to test. However, after successful completion, we can say it has helped us grow as a team, as an organization. Initially, we did not set out to make a world record. All we wanted to do was our quality job. A war room, a think tank, and a highly motivated team of 474 personnel with 250 vehicles was ready to take on this challenge on the morning of 30th May 2021 at 7 a.m. sharp. Despite some difficulties, the work went on non-stop. At 7 a.m. on 31st May 2021, Team Rajpath Infracon had completed the planned stretch and set a new world record while doing so. In these difficult COVID times, it is important that we come out of our negative mindset and think differently. This challenging project was a Herculean task. Our mantra to achieve this was divide and conquer. The entire stretch of road was divided into 6 parts, and each part was treated as an independent project. There was a team leader with our machinery, manpower and material given. Each one had to focus on his own assigned job. Immense planning and coordination were needed to achieve this at both the site and the head office level. Road construction is a very challenging work and requires a great deal of creativity, innovation and vision. Rajpath Infracon has always prided itself in taking up one challenging project after the other. For this project to work smoothly, we needed to ensure that there is a ground team and another team that is solely focused on ensuring procedural functioning. Constructing almost 40 kilometers of road in 24 hours wasn't an easy thing to do. Even after 3 decades of experience, this project brought a humongous learning curve for our entire team. For some, it was a first time, and for some, it was yet another feather in the hat. Construction of roads is not only about the laying the bituminous concrete, but it is more complex process that involves extreme planning, management skills and the ability to see the problems that can arise in the future. The opportunity that I had was so rewarding and has taught me so much more that I feel it will help me in the future. Despite our best effort, we faced technical difficulties when our 2 plants had breakdowns in the middle of the day. Our technical team was determined to not let anything get in our way. They put their expertise and hard work to make sure that the plants were up and running again. When we had to deal with challenges on site, our team showed us while natural held their ground in the face of their adversities. When you consider the magnitude of this project, you realize that what we have created here is a modern day marvel. Our leaders have shown us path to success. Our workforce has proven that as a team we can create miracles. All we need is the right motivation and hard work. We now hope that this record inspires others
It will make them see that anything can be achieved if we put our mind to it as a team. Rajpath has been known for quality and timely completions together. This particular object will also be achieved with utmost quality and time consciousness. This has been possible because of the disciplined approach towards every aspect of business by Rajpath. We can now proudly say प्रोग्राम आहे. राज्याकडे जे 1 लाख किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत त्यापैकी धारेला आहे. त्यापैकी हा एक प्रोजेक्ट की ज्याची लांबी 47 किलोमीटर आहे. पूर्ण 1.5 वर्षात अख्ख्या पूर्ण राज्यात 10,000 किलोमीटर लांबीचे असे मोठे प्रोजेक्ट आपण डांबरीकरण करत असल्यामुळं आमच्या दृष्टीनं हा खूप प्रेस्टिजचा पॉईंट आहे. आमची सार्वजनिक बांधकाम मंडळ सातारची टीम आणि राजपथ इन्फ्राकॉम या टीमनी खूप मोठ्या प्रमाणात एफर्ट्स घेतलेले आहेत. हे डेफिनेटली सक्सेस होईल यात कुठलीही तिळमात्र शंका नाही. This is a proud moment for PWD Maharashtra where we have created this record of construction of 25 kilometers and more of the blacktopping in one day of span of 24 hours, where we have deployed more than 180 heavy machineries, truck, then 8 batch mix plants, more than 500 people working across this time period of 24 hours, and the proper planning of material management, equipment management and manpower management. So I congratulate my whole team for this achievement, for their rigorous efforts in last more than 2 months, where they have planned day and night. All the activities are planned in a very perfect way, where the plan B is also made active, the quality consciousness is properly observed, and the speed and quality both are observed, achieved as per target in this work. there is no substitute for hard work. Glory is attained from hard work, step by step. While our team worked hard and relentlessly to achieve this world record, we could not have done any of this without the help, the support and the guidance from our government counterparts. I have to say that they were equally excited and charged for this project as us. I must express my gratitude towards Honorable Chief Minister of Maharashtra, Honorable Deputy Chief Minister of Maharashtra, Honorable PWD Minister and Guardian Minister of Satara, all the senior and junior officials of the PWD along with Additional Chief Secretary. I am happy to announce this world record and dedicate it to our motherland Maharashtra state on its 61st anniversary. At last, but surely not the least, I must congratulate each and every of my colleagues at Rajpath, from director to helper, without whom this project would not have turned out into reality. Nation building doesn't happen in a day. It requires endless honest efforts from everyone. We are contributing to it with our commitment, passion, excellence and smart work. For us, Samarth Bharat, Sashakt Bharat serves as a roadmap for all our endeavors and leads us to a brighter and better tomorrow. धन्यवाद. एखाद्या कामाचे सूक्ष्म नियोजन व व्यवस्थापन करून आपण आपले आशयप्राय वाटणारे ध्येय कसे साध्य करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या द्वारे बघितलेच आहे. ही पुढील कार्यक्रमाकडे वळण्यापूर्वी संग्रामजी देशमुख, राजाजी कुराडे आणि धनंजय वाळके यांना विनंती करतो की आपण जगदीश कदम सरांबरोबरचा जो इंटरव्ह्यू आणि प्रश्नोत्तराचा कार्यक्रम आहे तो सुरू करावा. सर नमस्कार. नमस्कार. सर व्हिडिओ पाहून तर अंगावर शहारे येतात. इतकं अभूतपूर्व असं हा विश्वविक्रम आहे. तर माझा
एमएच्या वतीने हे आम्ही जे वेबिनार आहे त्यात पहिला प्रश्न असा असेल की आपल्या या राजपथ इन्फ्राकॉन या समूहाच्या वतीने एका दिवसात साधारण 40 किलोमीटर रस्ता बांधावी ही संकल्पना तुम्हाला टीमला कशी सुचली आणि हा एक विश्वविक्रम होईल असा आपल्याला ही माहिती होती का, किंवा चर्चेदरम्यान ती आयडिया आली, म्हणजे कसा हा प्रवास कसा झाला एवढा सर? हा प्रवास किंवा ही कल्पना कशी सुचली ते ज्या वेळेला संग्रामजींनी विचारलं तर थोड्याच्या मागे जातो मी. आपल्या सगळ्यांना 22 मार्चला म्हणजे प्रधानमंत्र्यांनी देशभर आपल्या इकडे भारतभर लॉकडाऊन डिक्लेअर केलं आणि त्यानंतर रोज संध्याकाळी तुम्ही, मीही आणि जवळपास सगळेच देशातली मंडळी संध्याकाळच्या बातम्यांमध्ये तो कोरोना वेगळ्या पद्धतीने ते प्रेझेंट करत होते, पण अतिशय नकारात्मक बातम्या त्या होत्या. कारण की कोणालाच काही कळत नव्हते की हा कोरोना किती दिवस आपल्या इकडे मुक्काम करणार आहे, काय त्याच्यातनं परिणाम होणार. आणि नंतर मग हे जवळपास 15 दिवस असंच चाललं आणि 15 दिवस मी संध्याकाळच्या दररोजच्या बातम्या पाहत असे आणि मन सुन्न होत असे की हे जाऊन कुठे थांबणार आहे. आणि मग 10 एप्रिलला मला तो दिवसही आठवतो अजून. 10 एप्रिलला रात्री 10च्या बातम्या पाहिल्यानंतर मी असं म्हटलं पत्नीला, माझ्या मोनाला, की मोना हे सगळं जे चाललंय ते अतिशय सुन्न करणारं आहे आणि याच्यातनं अनेकांचे जीव जात आहेत. केवळ आपल्या शहरात नाही, राज्यात नाही, देशात नाही, तर जगभर चालत. याच्यामध्ये कोणी एक, राज्य शासन असो अन्यथा केंद्र शासन असो, कोणी एक या गोष्टीला थोपवू शकणार नाही. म्हणून त्याला सगळ्यांनीच हातभार लावला. प्रमाणामध्ये या सगळ्या संकटाला आपण सामोरं जाऊ शकतो आणि म्हणून आणि सीएम फंडला 50 लाख रुपये देऊन आलो. आणि त्याच्यानंतर त्या क्षणीच मला जाणवलं की काहीतरी भार जो आहे ना आपल्यावरती आलेला ते थोडा हलका झाल्यासारखा वाटतं. आणि मी ज्यावेळेला आमच्या स्टाफला हे सगळं सांगितलं, 1200चं स्टाफ साधारणतः, तर त्यांनी कुठलाही क्षणाचा विचार न करता, वेळ न घेता ताबडतोब सांगितलं, सर तुम्ही केलंय, आम्ही 3 दिवसांचा पगार सीएम फंडला देऊ इच्छितो. आणि तोही 12,04,600 रुपयांचा चेक मी कलेक्टर साहेबांना देऊन आलो. याच्यानंतर आपल्याला माहितीच आहे सगळी संकटांची मालिका चालूच होती, पण आम्ही काम करत होतो. याच्यामध्ये एक दुसरा विचार मी केला की आमच्याकडे ही 1200 स्टाफ आहे, त्याच्यातली निम्मी जवळपास प्रदेशातली, परराज्यातली आहे. तर ती जर आता या कोरोनामुळे, लॉकडाऊन पडल्यामुळे ते आपल्या गावाकडे निघून गेले, पब्लिक ट्रान्सपोर्टने जाणार, आपल्या आईवडिलांना वृद्ध बाधित करणार किंवा मुलाबाळांना, बायकोला बाधित करणार. त्यापेक्षा मी त्यांना असं सांगितलं की बघा, तुम्ही या ज्या साईटवरती आता आहात त्याच साईटवरती थांबा. त्या सगळ्या रिमोट प्लेसेस मधल्या आपल्या साईट, तुम्ही समजा तिथे टिकला, राहिला, तर 1 महिन्यानंतर तुम्हाला राहिलेलं तुमचं सगळं पेमेंट, म्हणजे तुमचा जो काय पगार आहे तो 100% पगारही दिला. आणि त्याचा परिणाम असा झाला की जवळपास 85% स्टाफ तिथला जो आहे तो आमचा तिथे राहिला. आपल्याला कोणालाच काही कल्पना नव्हती. 20 एप्रिलला मला आठवतं राज्य शासन आणि केंद्र शासनाने सांगितलं की रिमोटच्या साईट सुरू होऊ शकतात तुमच्या. आमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या 8 आणि 3 11 साईट त्यावेळेला जवळपास चालल्या. आणि त्याचा परिणाम असा झाला की 20, 21, 22, 23 एप्रिल अशा 3-4 दिवसांमध्ये सगळ्याच्या सगळ्या साईट आमच्या चालू होऊ शकल्या. कारण 85% आमचं स्टाफ जो आहे, लेबर फोर्स आणि एम्प्लॉईज हे साईटवरतीच होतं, मटेरियल मिळत होतं. त्यामुळे अशा पद्धतीने या पहिल्या कोरोनाच्या आघातानंतर आमची वाटचाल चालू होती. हे असेच दिवस आणि महिने काही गेले, मात्र घोटाळा झाला. कारण की मी स्वतः कोविड पॉझिटिव्ह झालो, माझ्या बरोबर माझे जे उच्च पदस्थ अधिकारी आहेत साईटवरची टीम, ती सगळी कोरोना पॉझिटिव्ह झाली आणि गडबड व्हायला सुरुवात झाली. त्याचा परिणाम असा झाला की जवळपास महिना, 1.5 महिना आमच्या या सगळ्या मंडळींचा माझ्या सहित गेला. आता पुढची कामं कशी चालवायची आहे, त्यांना दिशा कशी द्यायची आहे, पैसे कसे मिळवायचे आहेत किंवा बिलचा फॉलोअप कसा करायचा आहे, हे करणारी आणि दिशा दाखवणारी जी टीम माझ्या सहित होती तीच हॉस्पिटलाइज झालेली होती. त्यामुळे आमची सगळा खालचा स्टाफही दिशाहीन झाला आणि त्याच्यामुळे साईटचे कामही होईना. त्यावेळेला पाऊसही प्रचंड पडत होता आणि त्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की आमच्या उतरतीला सुरुवात झाली.
म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा उतरतीला सुरुवात झाली आणि सामाजिक किंवा आपल्या मानसिक दृष्ट्या सुद्धा त्या उतरतीला सुरुवात झाली होती. मला आठवतं त्यावेळेची दिवाळी मागच्या वर्षाची नोव्हेंबर 12, 2020 ती दिवाळी सुद्धा आमच्या दृष्टीने तशी खराब गेली, पण काही करून आम्ही ते दिवाळी मात्र चांगल्या पद्धतीने आमच्या सेवकांची करू शकलो, त्याचा आनंद होता. पण ते शुक्लाष्टक जे आहे ते तिथं थांबणार नाही. त्यामुळे तो डिसेंबरचा महिना कसा बसा काढायला लागलो आम्ही आणि तिथे संकटांची मालिका अजूनच वाढली. ती इतकी वाढली 6 महिन्यांपूर्वीची मला आठवतं इतके खराब गेले, म्हणजे माझी स्वतःची मानसिकता आणि त्याचबरोबर ती राजपथ मध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मंडळींची मानसिकता इतकी खालावलेली होती की विचारताच नाही. अतिशय वाईट पद्धतीचं ते वातावरण होतं, वाईट विचार मनात येत होते. आणि त्यावेळेला मग 2च पर्याय माझ्या समोरती शिल्लक होते. पहिला पर्याय की या सगळ्या संकटांना सामोरं जाताना हार मानायची आणि आपली शस्त्र खाली सगळी ठेवून द्यायची, मग जे काय व्हायचं ते होऊ देत. कारण की ही मानसिकता होण्यामागे कारणही अशीच आहे. एक तर मटेरियलसाठी जे काय फंडिंग लागतं, आर्थिक पाठबळ लागतं तेही होईना. त्या कोविडच्या या सगळ्या याच्यामुळे अनेक जण पॉझिटिव्ह झाली, त्यामुळे तेही लोक पॅरलाइज झाली. आणि याच्यातनं याचा परिणाम असा झाला की जवळपास 2-2, 3-3 महिने मी आमच्या सेवकांचा पगार सुद्धा करू शकतो. 32 वर्षांमध्ये पहिल्यांदा येतो. त्याचा इतका मनावरती वाईट परिणाम मी करून घेतला आणि त्यामुळे मानसिकता इतकी खराब झाली. आणि म्हणून तर याच्यातनं आपण जर हार मानायचं ठरवलं आणि हे सगळं शस्त्र खाली ठेवायची म्हटलं तर म्हणलं हे फार सोपं होतं मला. का तर ते फक्त हार मानायची आणि शांत बसायचं, काय होईल ते बघायचं. पण मी एक विचार केला की या कंपनीमध्ये 1200चा स्टाफ आहे, सेवक आहे. साधारणतः 5 जणांचं एक कुटुंब म्हणलं तर 12-5-60-6,000. 2,500 समजा कंत्राटी कामगार आमच्या कामावरती काम करतात, त्यांचं कुटुंब, हे 12-15,000 जण ही या राजपथ वरती अवलंबित आहे. आणि मग आपण आपली शस्त्र खाली ठेवून देऊ, पण यांनी काय करायचं? म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये असा विचार केला की नाही, आपण आता दुसरा पर्याय जो आपल्याकडे आहे तो पर्याय काही करून आपण सामोरा घ्यायचा आणि त्या पर्यायाला अनुषंगून आपण या एक युद्धभूमी आहे, या युद्धभूमीवरती उतरायचं आणि लढायचं जिंकू किंवा मरू, डू ऑर डाय. या मानसिकतेमध्ये मी स्वतः आलो आणि त्यानंतर मी ते सगळं विचार केला की आता याच्यातनं या मानसिकतेत जर आपण आलोय तर तुम्ही जो आता प्रश्न विचारला संग्रामजी की बा याच्यातनं तुम्हाला हे सुचलं कसं, मग मी या मानसिकतेमध्ये म्हणजे जी नकारात्मक मानसिकता होती त्या नकारात्मक मानसिकतेमधनं सकारात्मक विचार करून जर आपण काही काम उभं करू शकलो तर ही नकारात्मक मानसिकता जी डिमॉरलाइज झाली आपल्याकडची लोक माझ्या त्याच्यामध्ये आपण बदल करू शकू अशी एक कल्पना मला सुचली. आणि मग काय करायचं म्हणलं आमच्या लोकांना की आपण एक डांबरीकरणाचं काम आपण एका दिवसात 24 तासात करायचं. होईल का आपल्याला? बघूया, प्रयत्न करूया. आणि मग हे सगळं हळूहळू हे साधारणतः 2 महिन्यांपूर्वी सुरुवात झाली याची. आणि मग हे सगळं हळूहळू याच्यामध्ये आम्ही बैठका घ्यायला लागलो, विचार निमंत्रण करायला लागलो आणि त्याच्यातनं पुढे ही कल्पना आली की आपण या पद्धतीचं 15 किलोमीटरचं किंवा 17 किलोमीटरचं आपण काम करूया. आता यातली गंमत अशी झाली की 15-17 म्हणजे हे 25.54 किलोमीटरचं वर्ल्ड रेकॉर्ड आणि ते वर्ल्ड रेकॉर्ड मोडायचं असं माझ्या मनातही नव्हतं, आमच्या कोणाच्याही मनात नव्हतं. एवढं मोठं काम कसं करू शकणार? 15-17 किलोमीटरच करायचे म्हणजे महामुश्किलीचं आहे. आणि म्हणून मी पण याचा एक फायदा मात्र नक्कीच झाला असं सांगायला हरकत नाही. कारण हे 15 किलोमीटरचं टार्गेट ठरवताना ज्या कल्पना आणि ज्या युक्त्या, ज्या गोष्टी अंगीकारून आपण हे करू शकतो याची सुरुवात मला ज्या वेळेला कोरोना झाला होता सप्टेंबर महिन्यामध्ये आणि मी त्यावेळेला मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट 6 दिवस साधारणतः मी ऍडमिट आणि त्या 6 दिवसांमध्ये
ते रेमडिसिव्हरचा डोस चालू, झगडतोय जीवनाशी, आणि अशा वेळेला दुसरं काहीच करणं शक्य नव्हतं. म्हणून मी असा प्रयत्न केला की आता हे 6 दिवस नुसतं असं राहण्यापेक्षा आपण काहीतरी वाचन केलं. शिवचरित्र बाबासाहेबांचं जे पूर्वार्ध आणि उत्तरार्ध साधारणतः 450 पानं आहेत, अशी 900 पानांचं ते शिवचरित्र मी वाचून काढलं. त्यामुळे डोक्यात ते होतच. आणि मग ह्या 15 किलोमीटरचं सांगण्याकरता म्हणून मी आमच्या लोकांना सांगितलंय, हे बघा, हे आपल्याला इथे काम करायचं एवढं मोठं, हे बॅटलफील्ड आहे, ही युद्धभूमी आहे. आणि या युद्धभूमीवरती आपण लढतोय कारण आपल्या पूर्वजांनी सुद्धा महाराजांपासून आणि त्याच्यानंतरच्या काळातही जी परंपरा आहे, यशस्वी परंपरा आपली पराक्रमाची, त्याच्यामध्ये त्यांनी जी युद्ध केली आहे त्याच्यामध्ये तलवारी, भाले, ढाली, तोफा घेऊन महाराज लढले मावळ्यांचे. म्हणजे इथं मावळे तुम्ही आहात आणि आपली शस्त्र आहेत हॉटमिक्स प्लांट, सेन्सॉर, त्या हायवा टिपर्स, रोड रोलर्स, ही आपली मशिनरी आहे, वेपन्स. आणि या पद्धतीने जर आपण लढलो तर जे महाराजांनी उदाहरण आपल्या सगळ्यांसमोर इतिहासाच्या रूपाने दाखवलंय त्याचीच परत आपण छोटीशी का होईना पण पुनरावृत्ती करू शकतो. त्याचा परिणाम असा झाला बघा की हे 15 किलोमीटरचं जे आम्हाला अतिशय मोठं वाटत होतं ते सुद्धा आव्हान कालांतराने बैठकांमध्ये ज्या वेळेला चर्चा यायला लागली त्यावेळेला आमच्या इथल्या 1-2 फार हुन्नरी मंडळींनी 25.54 किलोमीटरचं ते फार मोठं आहे वर्ल्ड रेकॉर्ड एका दिवसातलं जे. मग त्यांनी विचार केला आणि सांगितलं मला, सर हे वर्ल्ड रेकॉर्ड जे आहे ना 25-54चं ते आपण मोडायचं, काम करायचं तर हे मोडूनच पुढे जायचं, नाही तर करायचंच नाही. आश्चर्यचकित असे उल्हासित झालेले होते या कथा. फक्त याच्यामध्ये मी त्या महाराजांच्या काळातल्या आपल्या या सगळ्या कथा आणि आत्ताचं बॅटल फील्ड याची कुठेतरी सांगड घालण्याचा प्रयत्न करून मी त्यांना त्यांचा डोस सारखा बैठकांमधनं पाजत होतो. म्हणजे तो फील्डवरती पाजला आणि हेड ऑफिसमध्ये पाजला आणि त्याची उदाहरणं संदर्भ दाखवत होतो. त्याच्यामध्ये असं झालं की मी हा ज्या वेळेला त्यांचेच उद्गार ऐकले ते आपल्याला वर्ल्ड रेकॉर्ड करायचे त्यावेळेला मी म्हणलं वा उत्तम. पण म्हणलं हे लक्षात ठेवा, हे शिवधनुष्य आहे, वर्ल्ड रेकॉर्ड आहे, हे शिवधनुष्य पेलणं सहज शक्य नाही. माझ्या सहित अगदी खालच्या हेल्पर पर्यंत आणि रोडवर काम करणाऱ्या मजदुरापर्यंत जर सर्वांनी सर्वस्व दिलं, दिन रात एक केली तर आणि तरच फक्त हे वर्ल्ड रेकॉर्ड आपण मोडू शकतो, अन्यथा नाही. पण त्यांचा आत्मविश्वास इतका वाढलेला होता की सर आमची तयारी आहे, काय वाटेल ते आम्ही करू. झालं, लागलो कामाला. आणि मग असा विचार केला की ह्यांचं जर 25.54 किलोमीटरचं वर्ल्ड रेकॉर्ड आहे तर आपण ते अगदी 26 किलोमीटर केलं तर कदाचित कुणीतरी म्हणेल हा ओढून ताणून उगाच आपलं 26 पान, म्हणून आम्ही 30 किलोमीटरचं ठरवलं. यांची सगळ्यांची संमती घेतली आणि त्या पद्धतीने वरती जाऊन माननीय मंत्री अशोक चव्हाण साहेब, सेक्रेटरीज त्या डिपार्टमेंटचे, त्यांना मी ही कल्पना सांगितली, अतिशय आवडली, त्यांनी शंका व्यक्त केली. पण त्यांना ती सिस्टीम सगळी जी काही आमची बैठकीची पूर्वतयारी केलेली होती ती सगळी सांगितल्यानंतर त्यांनाही पटलं. ते म्हणले की आम्ही 100% तुमच्या पाठीशी. परत आलो, काही मंडळींना मात्र शंका यायला आणि म्हणून त्यांनी मला पुढच्या बैठकीमध्ये म्हणलं सर जरा ते आपण 30 किलोमीटर म्हणजे आपण 15 समजत होतो आणि एकदम 30 करायला लागलो, जरा जास्त नाही होत का सर, म्हणजे ते आपण जरा कमी करू ना, परत थोडं जरा आपल्या पूर्वीच्या. म्हणलं नाही आता नाही, मी तुम्हाला विचारून वरती गेलो होतो, मी त्यांना शब्द दिलाय तुमच्या वतीने सरकारला आणि आता दोर कापले, आता लढायचंय, जिंकायचं किंवा मरायचं पण इथेच लढायचं आणि ते कर्तव्य पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. बस माघार नाही म्हणल्यानंतर मग ही जीवापाड प्रयत्न करून कष्ट करून ही आमची सगळी मंडळी लागली कामाला. पण मी एक मनात विचार केला होता, तो त्यांना सांगितला. मी म्हणले बघा या मायभूमीची आपल्या महाराष्ट्र राज्याची 61 षष्ठाब्दी निमित्ताने हे जर वर्ल्ड रेकॉर्ड तुम्ही करून दाखवलं तर आपण हे वर्ल्ड रेकॉर्ड आपण या आपल्या मायभूमीला 61 निमित्ताने समर्पित करू. पटलं त्यांना आणि त्यानंतर मग पुढची तयारी सुरू. तर खरंच प्रेरणादायी आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या यातील व्यावसायिक यशाचे रहस्याचे पण छोटे छोटे हे देत आहात, जसं लेबर प्रती संवेदनशीलता दाखवणे आणि फिनिक्स पक्षाची आम्ही तर कहाणी ऐकली आहे, ही भरारी आम्ही खरंच बघतोय आता.
तर पुढचा प्रश्न असा आहे की हा विश्वविक्रमी व्यावसायिक प्रयोग म्हणजे काय काय नियोजन केलं एक्झॅक्टली याच्यात, म्हणजे मनुष्यबळ किती, मटेरियल, मशिनरी आणि साधारणतः किती महिने तयारी करावी लागली, परत त्याच्यात बॅकएंडला पण बरंच काम होत असतं आणि ऍक्च्युअली एक्झिक्युशन बरंच होत असतं आणि याच्यात जे काही तुम्हाला अडचणी आल्या किंवा ऐनवेळी काही अडचणी आल्या जसं व्हिडिओमध्ये पण दाखवलं, हे नियोजन आधी कसं प्लॅनिंग केलं, काय काय हे केलं सर? आम्ही साधारणतः 2 महिने अगोदरपासून तयारी सुरू केली. मग एकदा हे पक्क ठरलं की आपल्याला हे नियोजन करायचंय आणि हे विश्वविक्रमाला गवसणी घालायची, 30 किलोमीटर काम आपल्याला नक्की करायचंय. आणि मग आम्ही प्लॅनिंगला बसलो. प्लॅनिंग मध्ये एक थिंक टँक केला मी. वरिष्ठ जे काही आमचे अधिकारी आहेत ते आणि त्यांच्याबरोबर फील्डवरती काम करणारी चांगली मंडळी जी आहे अशांचा मिळून एक थिंक टँक केला. आणि मग त्या 47 किलोमीटर म्हणजे हे आपण आता जे विश्वविक्रम केलाय तो सातारा जिल्ह्यातल्या पुसेगाव, औंध, गोपूज आणि पुढे मासुर्णे अशा 47 किलोमीटरच्या स्ट्रेच वरती केला. आता त्याच्यामध्ये 30 किलोमीटर करायचं तर म्हणून आम्ही काय केलं, त्याच्यामध्ये 6 सेक्शन्स केले वेगवेगळे आणि त्या 6 सेक्शन्सला 6 प्रोजेक्ट मॅनेजर म्हणजे एक विभाग प्रमुख, त्या विभाग प्रमुखाच्या हाताखाली 3 हायवे इंजिनियर्स, 2 क्वालिटीचे इंजिनियर्स, 2 सर्वे इंजिनियर्स आणि बाकीचा साधारणतः 71 जणांचा स्टाफ केला, सुपरवायझर, ऑपरेटर्स आणि पुढची मंडळी अशी नेमली, नावानिशी आणि जबाबदारीनिशी अशी 6 सेक्शनचे म्हणजे तो प्रोजेक्ट मॅनेजर आणि 78 असं मिळून 79चे असे 6 विभाग म्हणजे 474 लोकांची एक टीम 6 सेक्शन मध्ये प्रत्येकाला विभाग प्रमुख देऊन जोडली, त्याचे चेनेजेस त्यांना लिहून दिले. याच्यासाठी आम्ही 6 हॉटमिक्स प्लांट, मग त्याच्यासाठी लागणारे 6 पीटीआर, 6 सेन्सॉर पेवर, 12 टँडम रोलर्स या सगळ्यांची व्यवस्था केली. आणि ही व्यवस्था केल्यानंतर त्याचं एक सूक्ष्म नियोजन केलं की प्रत्येक हायवा ज्या वेळेला ते बिटुमिनस कॉन्क्रीटचं साधारणतः 30 टनचं लोड घेऊन येईल त्याचं तापमान असलं पाहिजे आणि लेईंगच्या वेळेला 140 डिग्री सेंटीग्रेडचं त्याचं तापमान असलं पाहिजे. त्यामुळे आणि आमच्या याच्यात झालं काय, हा सगळ्यात जवळचा हॉटमिक्स प्लांट जो होता तो 7 किलोमीटर होता, 7, आणि सगळ्यात दूरचा जो हॉटमिक्स प्लांट होता तो होता जवळपास 108 किलोमीटर. म्हणजे तिकडे वाडी जी आहे नरसोबाची वाडी तिकडे तेही काम आम्हीच घेतलेलं आहे. तर त्याच्या तिथला तो जो हॉटमिक्स प्लांट होता तिथे तो 108 किलोमीटरचा अंतर. त्यामुळे आमच्या मंडळींनी आम्ही त्याचं नियोजन असं केलं की या इथनं 108 किलोमीटर वरनं तो मटेरियल घेऊन ज्या वेळेला येणार ट्रक, त्याला तो ड्रायव्हर मधली 8-10 गावं छोटी छोटी, बरं हा काय एक्सप्रेसवे नाहीये, स्टेट हायवे, छोट्या छोट्या गावातनं त्यांच्या बाजारपेठातनं हा येणारा रस्ता होता. तशा त्या 108 किलोमीटर मध्ये जवळपास एक 8-9 मोठी गावं म्हणजे हीच पण मोठी गावं ज्यांच्या बाजारपेठा असतात आणि त्याच्यातनं यायचं होतं. आता याची आमच्या मंडळींनी रेकी केली प्रत्येक प्लांट वरनं या सेक्शन मध्ये येणाऱ्या गाड्यांची. त्याच्यामध्ये या सगळ्या ड्रायव्हर लोकांना गाडीत घातलं, त्यांना 3 दिवस अगोदर तो रूट दाखवला, त्यांना रूट दाखवून ते चुकू नये, कुठे जाऊ नये, त्यांना सांगितलेल्या ठिकाणीच त्यांनी यावं. त्यासाठी दिशादर्शक आमचे सुपरवायझर्स प्रत्येक वळणावरती टाकले आणि अशा पद्धतीने या 7 किलोमीटरचा पहिला आणि 108 किलोमीटरचं 6 इथनं ही सगळी जवळपास 200 आहे नियोजन. आता हे नियोजन केलं हे प्लॅन बी, कारण काय झालं महिन्यापूर्वीपासून एक ॲक्युवेदर फोरकास्ट साईट आहे, अमेरिकन साईट आहे, तिचा मला फार चांगला अनुभव आहे. तिची अतिशय उत्कृष्ट अशी ती फोरकास्ट, वेदर फोरकास्ट देते. अगदी तासांमध्ये सुद्धा तुम्हाला 8-15 दिवसांच्या नंतर किती पाऊस, किती ऊन, काय होणार आहे ते कळवतं. त्याला आम्ही फॉलो करत होतो आणि त्यावेळेला त्यांनी आम्हाला अगोदर सांगितलं 2 जूनला पाऊस नाहीये, 3 आठवड्यांपूर्वी सांगितलं. 15 दिवसांपूर्वी बे ऑफ बेंगॉल मध्ये ते चक्रीवादळ आलं, त्याच्यामुळे ते फोरकास्ट बदलला. त्यांनी सांगितलं आता 2 जूनला धुवाधार पाऊस आहे. मग परत आलं 10 दिवस अगोदर सांगितलं 30 मे आणि 31 मे ला पाऊस कमी आहे. त्यातल्या त्यात 30 मे ला 1.5 मिलीमीटर आणि 31 मे ला 2 तास पाऊस झाला. आम्ही ती बदलली तारीख, 2 जूनची पुढे घेऊन जाणं तर शक्य नव्हतं, कारण पुढे परत 7 जून आपला मोसम सुरू होतो, पावसाळी मृग नक्षत्र सुरू होतं आणि म्हणून आम्ही ते अलीकडे 30 मे ला घेतलं. त्याप्रमाणे सगळ्यांना सांगितलं, व्यवस्थाही केल्या आणि आता 30 मे ला आम्ही केला, म्हणजे 30 मेच्या सकाळी 7 ते 31 मेच्या सकाळी 7 पर्यंत.
आता याच्यामध्ये 31 मे पर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता. तो लॉकडाऊन जो आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आम्हालाही खूप अनंत अडचणी उभ्या राहणार होत्या, कारण की त्या लॉकडाऊनच्या निमित्ताने टेस्ट घेणं, त्याच्यानंतर ते सोशल डिस्टन्सिंग, सेफ्टी बेल्ट, सेफ्टी हेल्मेट्स, सेफ्टी जॅकेट्स, या सगळ्यांची नीट व्यवस्था करणं एक आव्हानच होतं. आणि पुन्हा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सला नोंदणी केलेली होती, इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्सला नोंदणी केलेली होती. त्यामुळे त्यांचे कॅमेरामन, त्यांची सगळी ती रेकॉर्डिंग 24 तासांचं, या सगळ्या याच्यामध्ये आता हे जर आपण सकारात्मक दृष्टी आणि काही काम करायचं ठरवलं तर नियतीची किंवा परमेश्वराची सुद्धा कशी साथ असते बघा. कारण की हे कोविड होतं आणि अतिशय स्ट्रिक्ट लॉकडाऊन होता. ते जुगाड टेक्नॉलॉजीची साथ. त्यातलं पहिलं प्रिन्सिपल आहे सीक अपॉर्च्युनिटी इन ऍडव्हर्सिटी. कोविड, लॉकडाऊन ही ऍडव्हर्सिटी होती, मग त्याच्यातनं परमेश्वराने एक खिडकी उघडी ठेवलेली असते, ती फक्त आपण बघायचा अवकाश. त्याला जर फॉलो केलं ना तर ती संधी तुम्हाला मिळू शकते. आपल्याला माहिती ग्रामीण भागाचा आपल्या अनेकांशी संबंध आहे, आपण वाढलोय त्या भागात. तर खेड्यांमध्ये, बाजारपेठांमध्ये मोटरसायकल, ट्रॅक्टर, माणसं, टेम्पो अशी लागलेली असतात की किंवा त्याला ते काय वाहतूक नियमन वगैरे काही पाळले जात नाही तिथे. पण तुम्हाला सांगतो या स्ट्रिक्ट लॉकडाऊनमुळे आणि हा कोरोना फैलावल्यामुळे या खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा बाजारपेठांमध्ये माणसं तर जाऊ द्या, कुत्र पण नव्हतं. त्याचा फायदा असा झाला की आमच्या या गाड्या सुसाट बेभान येऊ शकल्या, कुठेही काही त्रास आम्हाला त्याचा झाला नाही. बरं, आता याच्यामध्ये आम्हाला माहिती होतं, म्हणजे हे तुम्ही जे नियोजनाचे प्रकार म्हणतात त्यातले खूप मोठे आहेत, पण त्यातले अगदी थोडेच मी आता वेळेअभावी इथे सांगेल. तर त्याच्यामध्ये या शेवटी मशिनरी आहे, मॅनपॉवर आहे. मॅनपॉवरनं आपण सुधरू शकतो, पण मशिनरी काही नादुरुस्त झाली, बंद पडली तर काय करणार. आम्ही तर ते 30 किलोमीटरचं सगळं प्लॅन केलेलं, 6 प्लांट त्यासाठी तयार ठेवले. प्लॅन ए हा होता. प्लॅन बी मध्ये जे 2 आम्ही HMP प्लांट, जर समजा या 6 मधल्या कुठल्या आहे HMP प्लांटचं एखादा दुसरा बंद पडला, नादुरुस्त झाला, तर लगेच हे 2 स्टँड बाय ठेवलेले प्लांट आणि त्याची मशिनरी ऍक्टिव्हेट करायची. म्हणून हे 2 प्लांट आम्ही तयार ठेवले. आणि त्या दिवशी झाली सुरुवात. रात्री, मध्यरात्री धड 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 ती मिक्स प्लांट पेटायला लागले आणि बिटुमेन तापवायला लागतं त्यामध्ये. ते मग ते सगळं मटेरियल वगैरे झालं सुरू. आणि सकाळी 7 वाजता डॉट 7 वाजता 6 सेक्शन मध्ये एकाच वेळेला काम सुरू होतं. तर याच्यामध्ये प्रोडक्शन सुरू झालं हॉटमिक्स प्लांट आणि 4, 5, 6 लोड गाड्यांचे आयवाचे निघाले आणि एकदम जवळचा 7 किलोमीटरवरचा एक आमचा हॉटमिक्स प्लांट, ज्याची कॅपॅसिटी 160 TPH सगळ्यात जास्त होती, तो बंद पडला. एक 40 किलोमीटरवरचा दुसरा एक हॉटमिक्स प्लांट इलेक्ट्रिकल काहीतरी फेल्युअरमुळे बंद पडला. 2 हॉटमिक्स प्लांट बंद पडले, तिथली यंत्रणा स्टँड स्टील झाली. पण हा प्लॅन बी जो होता आम्ही केलेला तो लगेच ऍक्टिव्हेट केला. त्यामुळे या 30 किलोमीटरचं आणि 24 तासांचं गणित जे आहे ते परत ऍक्टिव्हेट झालं. आणि मग या 6 प्लांटवर ऍक्टिव्हेट केलेले ते 2 बंद, ते बंदच होत दर तासाला. बरं, आम्ही काय केलं, या 47 किलोमीटरच्या 6 सेक्शन्सला एक हाय पॉवर कमिटी केली, थिंक टँक होता आणि त्याच्याबरोबर ती एक वॉर रूम केली. तिथे मी पूर्ण वेळ बसून होतो आणि तिथे आम्ही ऍप बनवला आमच्या लोकांकडून. ते ऍप असं होतं की या सगळ्या 6 प्लांटवरनं दर तासाला किती किलोमीटरचं किंवा किती मीटरचं काम व्हायला पाहिजे याचं प्लॅनिंग आम्ही केलेलं होतं. आणि त्याच्या 6 प्लॅन्टचं मिळून 30 किलोमीटर व्हायला पाहिजे. तर त्या तासाच्या प्रोडक्शनच्या बरोबर एक कॉलम असा केला होता की हे प्लॅन्ड आहे आणि फॅक्च्युअल प्रॅक्टिकल किती झालं दर तासाला त्या प्रोजेक्ट इन्चार्जने आम्हाला फोन करून सांगायचं, म्हणजे वॉर रूम मध्ये. त्यामुळे झालं काय की जसे चालू झाले 7 वाजता 8 वाजता आम्हाला लगेचच कळालं. बरं, त्याच्यात त्या ऍप मध्ये सुविधा अशी केलेली होती की प्लॅन केलेली ऍक्टिव्हिटी प्रोडक्शन आणि त्याच्यापेक्षा तेवढं किंवा त्यापेक्षा जास्त झालं तर तिथं ग्रीन बेल्ट त्या पट्टीला, आणि जर जेवढं प्लॅन केलं त्यापेक्षा कमी झालं तर रेड बेल्ट. त्यामुळे माझं काम सोपं झालं. मी वॉर रूम मध्ये बसून ते ग्रीन बेल्टच्या साईड ज्या आहेत त्या बघायची गरजच नव्हती, फक्त रेड बेल्ट त्याच्याकडे लक्ष द्या. तिथे काय कमी पडते, मग कुठनं आपण आणून त्याला एक्स्ट्रा फोर्स देऊ शकतो एवढंच बघायचं आणि तिथे फोर्स द्यायचा. हा, पण
मी आमच्या या 474 लोकांना सगळ्यांना बजावून सांगितलं होतं की तुम्हाला काम तुमचं दिलेलं आहे, अगदी खालच्या रोडवरती काम करणाऱ्या मजदुरापासून पीएम पर्यंत. त्यामुळे आपापल्या ठिकाणी प्रत्येकाने सांगून दिलेलं काम जसंच्या तसं करायचं. उजवीकडे डावीकडे बॉम्बस्फोट हो, काही ऍक्सिडेंट हो, काही कुणी खड्ड्यात जाओ, तुम्ही मात्र मन तुमचं विचलित करायचं नाही. तुमचं दिलेलं काम फक्त तुम्ही इमाने इतबारे करायचं, कुठेही लक्ष द्यायचं नाही. त्याची व्यवस्था वेगळी आम्ही केली आहे या हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून. आणि तुमचा जर गड तुम्ही राखला तर 100% यश आपलं तुमचं आहे. फक्त तुम्ही विचलित होऊ नका. आणि बस त्याच पद्धतीने ते घोड्याला लावलेल्या याच्याप्रमाणे ती मंडळी काम करत होती. आता याच्यामध्ये जर हे प्लांट 2 बंद पडले, काय त्यांनी आमच्या इकडे वॉरूमला कळवलं, हॉटमिक्स आपले हाय पॉवर कमिटीची जी मीटिंग, बेरिंग त्या 800 रुपयाच्या बेरिंग साठी तो बंद पडलेला. आता स्ट्रिक्ट लॉकडाऊन, सातारा पूर्ण बंद, कराड बंद, सांगली बंद. आमची मंडळी गाडी घेऊन त्या सातारला गेली. सातारला तिथे काही दुकानं पाहिली, ओढायचा प्रयत्न केला, तिथे कुठे मिळणार. आता ते काय फिरू शकत नव्हते, त्यामुळे त्यांनी तिथनं फोनाफोनी करून कराडला विचारलं, नाही. सांगलीला विचारलं, एका दुकानात एक बेरिंगचा पीस तो शिल्लक होता, स्पेको कंपनीचा हॉटमिक्स प्लांट. तर तो मिळाला. त्यामुळे आणि आम्ही काय केलं प्लॅनिंग मध्ये, सातारा आणि सांगली ही 2 शहर आहेत, त्याच्यात काही ब्रेकडाऊन झाला आपल्या इकडे, तर या 2 शहरांमध्ये आम्ही बोलेरो जीप आमच्या कंपनीच्या ठेवली. का तर असं काही जर लागलं आपल्याला स्पेअर पार्ट, तिथनं उचलायचं आणि घेऊन यायचं. इथनं गाडी पाठवायची, 1.5 तास त्याच्यामध्ये वाया घालवायचा, परत घेऊन यायचं. तर ते 3 पैकी 1.5 तास जाईल. आणि त्याचा उपयोग झाला आम्हाला. सांगलीतली गाडी ती लगेच ताबडतोब तो स्पेअर पार्ट घेतला, बेरिंग घेऊन ते आले, त्याने लावली. ते सगळी मंडळी जी धडपड करत होती हे प्लांट चालू करायला, कारण त्यांनी ठरवलं होतं हे 2 प्लांट बंद झालेत ना, हे आपण काही करून चालू करू. त्यामुळे या मंडळींनी म्हणजे पहाटे बंद पडलेला प्लांट दिवसभर काहीही खाल्लं नाही. संध्याकाळी 7ला तो आमचा प्लांट चालू झाला. पण हे दोन्ही बंद पडलेले प्लांट सुद्धा या मंडळींनी चालू केले. त्यामुळे ते दोन्ही प्लांट परत याच्यात ऍड ऑन झाले, म्हणजे व्हॅल्यू ऍडिशन 6 चालूच होते. आणि मग या सगळ्या पद्धतीतनं काम सकाळी 7, वर्ल्ड रेकॉर्ड 25.54 म्हणजे 26 किलोमीटर. सेक्रेटरी सुद्धा जे येणार नव्हते देवडवार साहेब, पण ते सुद्धा त्यांनी ठरवलं की मी येणार. एवढी चर्चा चालली आहे म्हणे, हे एवढं आव्हानात्मक काम आहे, वर्ल्ड रेकॉर्ड होणारे, मी येणार. तेही आले. सकाळच्या पूजेला इथले चीफ इंजिनियर सावके साहेब होते, तेही आले. आणि या मंडळींनी येऊन तिथे बघितल्यानंतर, म्हणजे ज्या वेळेला सेक्रेटरी आले त्यांना घेऊन ते दाखवलं सगळं. त्यांना वॉर रूमची फार कुतूहल होतं. ते सगळे बघून गेले. जाताना त्यांनी सांगितलं की मी साताऱ्यात जाऊन थांबतो, तुमचं हे वर्ल्ड रेकॉर्ड बहुधा ब्रेक होईल असं मला वाटतं. तुम्ही ज्या वेळेला ब्रेक होईल त्यावेळेला मला सांगा, आपण सेलिब्रेशन. आणि ते 1-1 तासाचे ते रिपोर्ट्स यायला लागले. म्हणजे आपली वर्ल्ड कपची मॅच जशी असते ना, भारत पाकिस्तान, उत्कंठता प्रत्येकाच्या किलोमीटरला असं करता मंडळींनी 26 किलोमीटरचं डांबरीकरणाचं काम पूर्ण केलं आणि पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड तोडलं. तोडल्यानंतर तिथनं 9:15 निघाले. 10:30 वाजता त्यांनी सेक्रेटरीनी स्वतःच्या खर्चाचे 2 केक इथे आणून सेलिब्रेशन केलं आणि आम्हाला खाऊ घातलं. पण मग नंतर मला असं वाटायला लागलं की अरे आता हे 26 तर झाले 9 वाजता, आता एक 12-1 वाजेपर्यंत हे थकलीच सगळी मंडळी. पण काय हे आमची मंडळी ऐकायलाच तयार नाही. म्हणले साहेब आता नाही, आता आपण 30ला पण नाही थांबणार. आम्ही म्हणले जेवढं होतंय तेवढं सकाळी 7 पर्यंत काम आणि बस झाले. ती कामं तसंच 9 नंतर 12 काय 2 काय सकाळी 7 पर्यंत ही मंडळींनी काम केलं. म्हणजे मी तर 2-2 तासच झोपलो होतो या 48 तासांमध्ये, 2 दिवसांमध्ये. पण काही मंडळी आमची बरीचशी 48 तास झोपली. आणि ज्या वेळेला हे सगळं 7 वाजता सकाळच्या संपलं, त्यावेळेला त्या वॉर रूम मध्ये मी ते रिकन्सिलेशन करत असताना लक्षात आलं की प्रत्येक सेक्शनचं किती झालं काम. त्यावेळेला कळालं की 39,691 मीटर म्हणजे 39.69 किलोमीटर हे विक्रम या आमच्या मंडळींनी, मावळ्यांनी सगळा करून दाखवले. तर महाराजांच्या मावळ्यांबद्दल
ऐकलेलं होतं. आधुनिक मावळे आहेत तुमच्याकडे आणि अतिशय मायक्रो प्लॅनिंग सर, म्हणजे थिंक टँक, परत ऍडव्हर्सिटीमध्ये तुम्ही संधी शोधली, एवढं शिवस्फूर्तीचं तुम्ही खरंच म्हणजे ऍप, टेक्नॉलॉजी, सगळ्याच गोष्टींचा तुम्ही खूप पुरेपूर वापर केलात. सर, मी असं विचारू इच्छितो की विश्वविक्रम केलात, तो पूर्ण झाला, त्यावेळी सगळ्यात प्रथम तुम्हाला कोणाची आठवण झाली आणि तुम्ही महाराष्ट्र राज्याला अर्पण केला आपलं हे विश्वविक्रमाचं, त्याच्या मागचं काय प्रेरणा आहे? यामध्ये ज्या वेळेला या विश्वविक्रमाला गवसणी घातली आणि असा नवीन मोठा म्हणजे विश्वविक्रम तोडणं सुद्धा फार सोपं नसतं. आपण सगळेच जाणतो, आपण व्यावसायिक आहोत, आपण या सगळ्या व्यवसायामध्ये धकाधकीच्या आणि कॉम्पिटिशनच्या वावरतो. विश्वविक्रम 25.54 तो तोडून या बहादरांनी 39 म्हणजे 14 किलोमीटरने विश्वविक्रम तोडला. आता या ज्या वेळेला मला हे समजलं सकाळी 7:20 रिकन्सिलेशन झाल्यानंतर, त्याला सगळ्यात पहिले मला आठवण आली माझ्या वडिलांची, अण्णांची. आज नाही येत ते, 1993 सालीच गेले. त्याने आम्हाला फार पैसा अडका नाही दिला, पण खूप छान संस्कारित केलं. त्याचा नेहमीच तुमच्या काळामध्ये उपयोग झाला. आता याच्यामध्ये हे ज्या वेळेला विश्वविक्रम झाला त्यावेळेला तुम्ही म्हणलं की हे महाराष्ट्र राज्याला समर्पित केलं. मी आपल्याला जसं म्हणलं ना, तसं मी या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये अतिशय व्यथित होतो आणि डिमॉरलाइज होतो. त्यामुळे मी माझ्या समव्यावसायिक, मग तो इन्फ्रास्ट्रक्चर मधला असो, तो रिअल इस्टेट मधला असो, तो मॅन्युफॅक्चरिंग मधला असो, का तो ट्रेडर असो, फार्मास्युटिकल मधला असो की शुगर मधला असो, सगळ्यांना विचारत होतो, तुमची काय परिस्थिती? सगळ्यांची परिस्थिती कमी अधिक प्रमाणात जी माझी होती तशीच होती. आणि मग त्यानंतर विचार करायला लागलो की आपण असं काहीतरी उदाहरण करून दाखवायला पाहिजे की हे एका दृष्टीने हेच आपले समाज बांधव जे आहेत त्यांची आपल्यासारखीच जर इतकी मानसिकता आहे, तर आपल्यापासून अनेक जण हा प्रयत्न करतायत, अनेक जण छान चांगलं कामही करतायत, पण ही सकारात्मक मानसिकता ही आपण आणायला पाहिजे आपल्यामध्ये. आणि या सकारात्मक भूमिका ठेवून जर काम केलं आपल्या सगळ्या कंपनी, तर एक चांगलं काम उभं करू शकतो असं आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून हा विश्वविक्रमाला गवसणी घालायचा प्रयत्न केला. आता हे ज्या वेळेला विश्वविक्रम झाला तर त्यावेळेला मी लगेच जे मीडियावाली होती तिथे, मी त्यांना तेच सांगितलं की म्हणलं असं आहे की आता नकारात्मक मानसिकतेमध्ये इतकी जण आहेत, कारण की पहिला जो कोविडचा, कोरोनाचा स्ट्रेन आला तो त्यावेळेला आपल्या जवळची आसपासची माणसं फार गेलेली नव्हती. पण या सेकंड स्ट्रेन मध्ये अगदी घरातला कोणतरी, जवळच्या नात्यातला, मित्रातला, उमऱ्याच्या जवळचा, शेजारी पाजारी, गावातला असा कोणीतरी माणूस गेल्याची उदाहरणं आपल्याला दिसत होती, रोज ऐकत होतो आपण. त्यामुळे तर मानसिकता जास्तच ढासळली. आणि म्हणून त्यातनं जरा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण असं चांगलं काम उभं करून दाखवू. विश्वविक्रम केला तर आपण समाजाला याच सांगू शकतो, आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या लोकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नकारात्मक मानसिकतेवरती हार करून, पराभव करून तिचा इतकं मोठं काम मानसिकता जाईल आणि त्याचा फार मोठा उपयोग होईल. मी आपल्याला मित्रांनो एक गोष्ट नक्कीच नमूद करू इच्छितो की मार्च मध्ये जी माझी आर्थिक परिस्थिती होती त्याच्यात काय फार मोठा बदल झाला हे मी आजही मानत नाही. पण हे ज्या वेळेला विश्वविक्रमाला गवसणी घातली त्यावेळेला माझ्या सहित आमच्या कंपनीतल्या अगदी खालच्या हेल्पर पर्यंत, मजदुरापर्यंत छाती 2 इंचांनी फुगून आली. त्याच्यामुळे काहीही अशक्य नाही आपल्याला. त्याच्यातनं पण आपण बाहेर पडू आणि त्याचीच खरी गरज आज या नकारात्मक मानसिकतेला हरवण्यासाठी आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा उपक्रम केला. बरं, ते केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण प्रिय कोणाला जास्त मानतो? आपल्या मायला. तर त्या मायभूमीसाठी हे जर विश्वविक्रम झालाय तर या महाराष्ट्राच्या साठी म्हणून आपण हा विश्वविक्रम समर्पित करूया असं ठरवलं आम्ही सगळ्या मंडळींनी. आणि तो आम्ही आणि PWD डिपार्टमेंटने समर्पित केलं. आता याचं श्रेय कोणाला? याचं श्रेय माझ्या कंपनीमध्ये, आणि मी आपल्याला खरंच सांगू इच्छितो की याच्यामध्ये मी खरंच कोणी नव्हतो, करणारी हीच सगळी मंडळी होती. त्यामुळे अगदी व्हाईस प्रेसिडेंट पासून ती सगळी खालपर्यंत, अगदी खालच्या मजदुरापर्यंत इतकी पेटलेली होती. त्याच्यासोबत माझ्यासोबत माझी पत्नी होती मोना,
माझी मुलं दोघही, आर्यन आर्नव, माझा पुतण्या सत्यजित, त्याचा मुलगा ध्रुव, बाकीची दोघं पुतणे आहेत युगांक, आणि ही सगळीच्या सगळी नेक्स्ट जनरेशन साईटवरती. आणि त्याच्यामुळे हे जे श्रेय आहे ना, हे श्रेय या सगळ्या मंडळींना जातं. म्हणजे मी तर फक्त या राजपथचा चेहरा आहे, पण या चेहऱ्यामागे अशी शेकडो हजारो माणसं या विश्वविक्रमाला व्यवस्थित आपल्याला युद्धात जिंकायचं म्हणजे जिंकायचं. आणि म्हणून मी एकच उदाहरण, त्याचा झलक काय झाली ते मी सांगतो. सेक्रेटरी ज्यावेळेला मुंबईतनं आले त्या साईटवरती, ते त्यांच्या गाडीत होते, कारमध्ये. मी त्यांना म्हणलं की सर तुम्ही माझ्या गाडीत बसा, जीपमध्ये, मी चालवतो, बाजूला तुम्ही बसा, मागे 2 जण बसू शकतील, तुमच्या अधिकारी, सुप्रिटेंडेंट इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह, तुमच्या कारमध्ये एवढे बसू शकणार. चालेल म्हणलं. आम्ही त्यांना घेतलं 0 चेनेज पासून आणि म्हणजे चालवत गाडी पाहत पाहत आमच्या वॉर रूम, कारण त्यांना वॉर रूम बघायची, ते कुतूहल होतं. ते मला जाताना म्हणले की मला 2 गोष्टींचं कुतूहल आहे. एक, हे वॉर रूम बघायची तुमची सिस्टीम. दुसरं, मी काही प्रश्न विचारणार आहे, पण मी तिथं गेल्यानंतर सांगेन. ठीक आहे. मीटिंग सेक्रेटरी येणार म्हणल्यानंतर सगळे अधिकारी सातारा जिल्ह्यातले पीडब्ल्यूडीचे तिथे आलेले होते, आमच्याकडची सगळी टीम आमची आलेली होती. त्यांनी आमच्या वरिष्ठ डायरेक्टर असतील, जीएम वगैरे, त्यांना एक 3-4 जणांना विचारले प्रश्न. तर त्यांना लक्षात आलं की हे पेटलेले आहेत डोक्यात, त्यांनी कुळ एकच धरून ठेवलं की काय करून करायचं. ठीक आहे म्हणले, मला आता पुढच्या तुमच्या लोकांशी नाही बोलायचं, मला तुमच्या कंपनीमध्ये काम करणारा रस्त्यावरचा मजदूर किंवा या ऑफिसचा ऑफिस बॉय याच्याशी बोलायचं. म्हणलं साहेब, रस्त्यावरचा मजदूर काय आता तुम्हाला इथे सापडणार नाही, त्याला सक्त ताकीद आहे, तुला दिलेलं काम फक्त तू करायचंस. त्याच्यामुळे तो नाही, पण ऑफिस बॉय असेल तर येईल. त्याला बोलवला, तोही गांगरला विचारला, एवढ्या मोठ्या मीटिंग मध्ये मला कसं काय बोलवलं. तर त्याला विचारलं, त्याचं नाव गाव विचारून झालं, सगळं सांगितलं त्याने. ते म्हणले काय चाललंय हे माहितीये का तुला? तो म्हणला हो. म्हणलं काय? म्हणजे रस्त्याचं काम चाललंय आमच्या कंपनीची होती. म्हणजे किती काम चाललंय मोठं, काय काय माहिती? फार मोठं काम चाललंय म्हणले. म्हणजे मग त्याच्यातनं काय, म्हणजे पुढं काय होणार आहे, घडणार काय आहे, काय विक्रम करायचा आहे, नाही काय काय ठरवलंय तुम्ही? तो म्हणला हे बघा सर, मला हे काय कळत नाही, मी आपला ऑफिस बॉय, चहा पाणी देणार आहोत, त्यामुळे एक मोठं काम मात्र होणार आहे एवढं मला समजत होतं. म्हणजे ही घाई गर्दी येणं जाणं बघितल्यानंतर. पण ते म्हणले मग तुला एक प्रश्न विचारतो, मग हे जे काय काम आता करताय, तुझी कंपनी करते राजपथ, तुला कसं वाटतं? लई भारी वाटतं मला. म्हणजे त्याने त्याच्या भाषेमध्ये सांगितलं, उत्तर दिलं. ते सेक्रेटरी म्हणले बस थांब जाऊ. मला म्हणले तुमच्या कोणाच माणसाला मला काही विचारायचं नाही, कारण मला हे बघायचं होतं की तुमची टॉपलाईन जी तुम्ही ध्येयाने प्रेरित झालेली आहे ना, ते ध्येय, ते उद्दिष्ट खालच्या तुमच्या एकदम ग्राउंड वरती काम करणाऱ्या मजदुरापर्यंत तो संदेश गेलाय काय हे मला बघायचं होतं. आणि भाषा वेगळी आहे दोघांची सांगण्याची, पण तो जो विचार आहे ना, तो विचार मात्र पूर्ण 100% त्या खालच्या मजदुरापर्यंत तुम्ही पोहोचवला. यातच तुमचं यश आहे आणि त्यामुळे हा विक्रम नक्की तुम्ही करणार. तर जसं महाराजांनी स्वराज्याचा विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला होता, म्हणजे तुमचं शिवसृष्टीबरोबर पण हे आहे. आणि हे सर्व बघितल्यावर प्रत्येक क्षणाक्षणाला महाराजांची याची आठवण येते. आणि खरंच हे तुमचं टीमवर्क, अण्णांचे संस्कार आहेत, मोहनाताईंची साथ, आणि तुम्ही नेक्स्ट जनरेशनला याच्यात इन्व्हॉल्व्ह करून घेतलं, हे खूप महत्वाचं आहे. तर पुढचा प्रश्न असा आहे की आपण आता खूप मोठा व्याप असणाऱ्या व्यवसायात कार्यरत आहात, म्हणजे इरिगेशन आहे, पीडब्ल्यूडी आहे, पण त्याचबरोबर साखर कारखाना उद्योग, बँकिंग क्षेत्रात देखील तुम्ही यशस्वी कार्य केले आहे. शिवाजी रायगड स्मारक मंडळात आहात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीवर काम केलं आहे, अनेक मान्यवर सामाजिक संस्थांचे देखील संचालन करीत आलात. तर ह्या व्यावसायिक काम आणि सामाजिक कार्याबद्दलची बांधिलकी याचा समतोल आपण कसा काय सांभाळता? त्यानंतर या सामाजिक कार्याची आपली प्रेरणा कोणती? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न सर असा मी विचारू इच्छितो की आपण बऱ्याच व्यवसायिकांमध्ये बघतो की एका स्टेज नंतर ते सामाजिक कार्यात येतात, पण मग व्यवसायाकडे दुर्लक्ष होतं त्या ह्याच्यात, आणि मग कदाचित व्यवसाय डबघायला देखील जाऊ शकतो. तर तुम्ही हा समतोल कसा साधता? याच्यामध्ये काय आहे, या एक तर आवड माझी, म्हणजे आमच्या इकडे लहानपणापासून जसं मी आपल्याला म्हणलं संस्कारित आम्ही झालो, त्याप्रमाणे लहानपणापासूनच घरी राबता असायचा. आत्ताही या घरामध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा राबता असतो. माणसं, मला, मोहनाला, मुलांना, आम्हाला सगळ्यांना, आमचं खाटल्याचं घर आहे मोठं, त्यामुळे म्हणजे आम्ही
4 काकांची मिळून 14 भाऊ आणि 6 बहिणी. तर आम्ही म्हणतो, कोणी विचारलं तर पूर्वी तर असं सांगायचो की आम्ही 14 भाऊ आहोत आणि 6 बहिणी. ते लोक एकदम डोळे फाडून बघायला लागायचे. तर एकत्र कुटुंब पद्धती आमची होती आणि त्याच्यामध्ये हे एवढे कसे काय? मग ते काय, नाही आम्ही 4 काकांची मिळून पण एकत्रच राहतो म्हणून आम्ही असं सख्ख चुलत असलं काही समजत नाही. त्यामुळे हे जे काय छोटे छोटे संस्कार लहानपणापासून, त्यामुळे सामाजिक कार्याची आवड तर नक्कीच होती. मी आज जर याच्यात नवीन उद्योजक म्हणजे नव उद्योजक, तरुण उद्योजक जे आहेत ना, त्यांना मी सांगू इच्छितो, अनुभवातनं सांगू इच्छितो, की तुम्ही या सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा काम करताना, म्हणजे आता मी हा व्यवसाय करत होतो, पण हा व्यवसाय करताना सिव्हिल इंजिनियर झालो, व्यवसाय करतो, पण याच्या बरोबरती मी कॉलेजला असताना स्टुडंट्स ऍक्टिव्हिटीमध्ये होतो, कॉलेजचा UR होतो, नंतर 85 साली पुणे युनिव्हर्सिटीचा स्टुडंट काउन्सिलचा चेअरमन झालो. त्यानिमित्ताने 5 जिल्ह्यांमध्ये, नगर, नाशिक, जळगाव, धुळे आणि पुणे 5 जिल्ह्यांमध्ये प्रवास झाला, लोकांचा संपर्क वाढला. त्याच्यानंतर वेगवेगळ्या कामांमध्ये आलो. पहिल्यांदा सुरुवातीला जनता सहकारी बँकेमध्ये संचालक, नंतर व्हाईस चेअरमन, मग हे महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानमध्ये एक शिवसृष्टीचा जो प्रकल्प करतोय आणि ज्या जांताराजांची मालिका आमच्या प्रतिष्ठानच्या वतीने होते, त्या कामांमध्ये आलो. रायगड स्मारक मंडळाचा 12 वर्ष अध्यक्ष होतो. आता डेक्कन एज्युकेशनलाही काम करतोय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, तर या अन्य सामाजिक संस्थांमध्ये काम केल्यामुळे मला आज जवळपास 32 वर्ष या व्यवसायात राहून सुद्धा मला कंटाळा आलेला नाहीये. 2 गोष्टी. एक म्हणजे मी जी निवड केलेली आहे व्यवसायाची, दॅट इज माय पॅशन. ती माझी मनातली आवड आहे. मी काम करताना खूप आनंद घेतो. त्यामुळेच मी ज्या वेळेला ओळख करून देतो बँकर्स किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स किंवा बाहेर, त्यावेळेला मी असं म्हणतो की मी CMD नंतर आहे, त्याच्या अगोदर सिव्हिल इंजिनियर. त्यामुळे मी स्वतः साईटवरती जात असतो, एन्जॉय करतो, राहतो तिथे. आणि दुसरी बाब म्हणजे या पॅशन बरोबरती सामाजिक संस्थांमध्ये काम करताना इतक्या वेगवेगळी व्यक्तिमत्व, महाराजांच्या या सगळ्या कार्यांमध्ये त्यावेळेला खूप वेगळ्या लोकांच्या भेटी झाल्या, त्यांचा जवळनं संपर्क आला, संवाद झाला, याच्यातनं प्रेरणा येते. आणि प्रेरणा आल्यानंतर याच्यामधनं आपलं व्यक्तिमत्व विकास करायचा आहे, मला हिमालयात जायचंय, ट्रेकिंग करायचंय, सायकल, जो काही असेल तो छंद आपल्या व्यवसाय व्यतिरिक्तचा मिळत जाईल, जेणेकरून तुम्ही या तुमच्या व्यवसायामध्ये त्याची गणित संदर्भ लावून आणू शकता. पण मी एक सांगेन की हे सगळं करताना व्यवसाय, तुमची त्याच्यातली जबाबदारी, तुमची कौटुंबिक जबाबदारी झालेला असेल तर ती सर्वात महत्त्वाची, ती घेऊन बरोबर मग या बाकीच्या जबाबदाऱ्या जेवढ्या शक्य होतील तेवढ्या जर घेतल्या तर नक्कीच तुमचं व्यक्तिमत्व हे भारत जाण्याला उपयोग होतो. आणि जर हे मनाशी ठरवलं तर तुम्हाला आता हे उदाहरणच दाखवलंय, म्हणजे तुम्ही मी आणि माझी राजपत हे काढून टाका, तुम्ही तुम्हाला स्वतः या ठिकाणी माझ्या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करा काय, म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवते. आता इतकी वाईट परिस्थिती असेल, तुम्ही त्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, अशक्य काहीही नाही. जे मित्र आहेत पूर्णच्या पूर्ण फॅमिलीज असतात, म्हणजे पूर्ण ते सगळे स्वतः 5-5, 6-6 भाऊ, त्यांची सगळ्यांची मुलं. त्याच्यात मी सुरुवातीला असा विचार करत असते की अरे हे सगळे आले एकत्र, एखाद्या वेळेला डिसिजन मेकिंगला अडचण होत असेल, पण नाही, जर नीट विभागून दिलं तर त्या पद्धतीने त्याचा नक्की उपयोग होतो. आणि म्हणून या इन्फ्रास्ट्रक्चर बिझनेसमध्ये माझं जीवन चाकावरती मी नेहमीच फिरत असतो सुद्धा त्या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे या सगळ्यांचंच, आणि मोठे बंधू जे आहेत ते आता सामाजिक कार्य, राजकीय प्रवास संपूर्ण आता घरी रिटायर्ड लाईफ जगतायत छानपैकी. त्यामुळे त्यांचं, मधल्या भावाचं, बहिणी, सगळ्यांचंच अतिशय चांगलं पाठबळ, मानसिक पाठबळ जे लागतं, म्हणजे फॅमिलीचा आज खूप उपयोग होतो ना, तो काही औरच असतो. आणि त्याच्याबरोबरच चांगले मित्र, डॉक्टर राजेंद्र हिरेमठ माझ्या ऑफिसमध्ये ऍडमिनिस्ट्रेशन, फायनान्स, आणि हे 25 वर्षांपासून बघतायत, त्या अशी मंडळी आली. आणि मग त्यातनं एक चांगला जुना, म्हणजे सुरुवातीच्या काळापासून काम केलेली आमचे रोहिदास आज हा विक्रम नक्कीच करू शकतो. धन्यवाद दादा. आता त्या संदर्भात बोलायचं आहे की
त्यांचं योगदान आहे, पण तुम्ही त्यांना योगदान म्हणून घरी काही वेळ देता किंवा किती देता, कधी देता आणि स्वतःसाठी घरासाठी वेळ देतो का असा तुमचा प्रश्न विचारलाय ना, आता इथे जवळपास खरंच उत्तर पाहिजे असेल तर त्यांना विचारलं पाहिजे. एकत्र ना बिझनेस असतो, ना काही सामाजिक कार्य असतं, ना काही नाही. आणि मग अशा वेळेला मुलांशी मनसोक्त बोलताना त्यांच्यासाठी मी किंवा पत्नी आमची एक प्रश्नावली तयार करून घेऊन जातो आणि त्यांना तिथे प्रश्नावली टाकतो. तुम्ही विचार करून सांगा. म्हणजे काय, तर तुम्ही आता या वयात आहात, तर त्या वयामध्ये तुम्हाला या पुढच्या 1 वर्षामध्ये तुमच्या मनामध्ये काय इच्छा आहे, काय 5 गोष्टी तुम्हाला कराव्याशा वाटतात, त्या तुम्ही लिहून कल्पनाशक्तीला चांगला वाव मिळतो. एक. दुसरं, यांना आम्ही हेही सांगतो मुलांना की तुम्हाला पुढे काय जायचंय, कुठे जायचं, कारण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा, आम्ही कुठलंही आडकाठी तुम्हाला लावणार नाही. आणि तुमच्या शिक्षणाची तुम्हाला जन्माला घातलंय त्यामुळे तुमच्या शिक्षणापर्यंतची ही जबाबदारी आमची आहे, तेवढी नक्की पार करू, पण याच्यानंतरची जबाबदारी काय आमची नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते पुढे शिकायचं, हे संस्कार त्यांना सुरुवातीपासून घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा पद्धतीने वेळ द्यायला मला आवडतं. आता दुसरा जो प्रश्न तुमचा आहे स्वतःला, हो, स्वतःला मात्र मी आरोग्य, फिजिकल हेल्थ, मेंटल हेल्थ या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्यामुळे आरोग्याला पण मी खूप प्राधान्य देतो. आणि मी आजही तेवढं सर्व वेळ जमत नाही, पण आठवड्यातले 3 दिवस तरी किमान सकाळी मी ऍक्टिव्हिटी करत असतो. आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी त्या मी नक्कीच करत असतो आणि ते आवडतंही. दादा, तुम्ही आरोग्याचं बोलता त्याबरोबर मेंटल फिटनेसही बोलला. मेंटल फिटनेससाठी स्पेशली काय करता? मानसिक स्वास्थ्यासाठी आपल्या इकडे तर खरं प्राणायाम आणि हे सगळे खूप, आपली परंपरा इतकी मोठी आहे ना, आणि ती परंपरा जर आपण फक्त त्यातल्या काहीच गोष्टी फॉलो करायचा प्रयत्न केला ना, तर हे चिंतन, मनन, मेडिटेशन, प्राणायाम या सगळ्या गोष्टी पहाटे फक्त सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठून जर आपण करू शकलो तर त्याचा फार चांगला उपयोग होतो. मला ते खूप रेग्युलरली जमत नाही, पण तरी ज्या वेळेला शक्य असेल त्यावेळेला करतो मी. त्याच्याबरोबर ती सकाळी काही मंत्र, काही आराधना परमेश्वराची काढला तर तुमचं मन शांत राहतं आणि हे तुमच्या मानसिक ताणतणावातनं आजकालच्या काळात तर खूप वाढलेलं आहे. त्यामुळे या मानसिक ताणतणावाला स्वस्थ ठेवण्यासाठी म्हणून त्याचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो, असं माझं वैयक्तिक अनुभव. तुम्ही ह्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या फील्डमध्ये कधी आणि कसे आला, आणि आता नवीन लोकांना तुम्ही कुठलाही बिझनेस फील्ड निवडताना साधारण काय काळजी घ्यावी, असा माझा प्रश्न आहे पुढचा हा. मी 6वीत होतो, मला आठवतं ते तेवढीच गोष्ट 6वीतली मला स्पष्ट आठवती चांगली. माझं गाव देवळाली प्रवरा गावी शिकायला, आणि अण्णांकडे वडिलांकडे अनेक, आमचं फाटल्याचं घर होतं त्यामुळे अनेक नातेवाईक मंडळी यायची. अण्णा संघाचं काम करत असते त्यामुळे तीही मंडळी खूप यायची आणि त्यामुळे आलेल्या प्रत्येकाचा अण्णा आमची परिचय करून देत असते. एकदा मला ती व्यक्ती आठवत नाही, पण त्यांनी मला विचारलं की काय रे, काय होणार पुढे? आणि मी एकदम, गावात कुणी पहिला येतं, पुण्यात जाऊन पहिला येऊन दाखव, तर मी त्यांना, म्हणजे मी पहिला आलो आणि वडिलांनी तू करायच्या ऐवजी असं आव्हान दिल्यानंतर मी जरा थोडा मनातनं नाराज झालो आणि म्हणलो, हो ठीक आहे येऊन दाखव. 11वीला इथे आलो, गरवारेला ऍडमिशन घेतली, 11वी 12वी गरवारेला केली, 12वी गरवारेला मी 12वीत पहिला आलो. वडिलांना म्हणलं बघा आता पहिला आलो येऊन दाखव. मग COEP ला मेरिटवर ऍडमिशन मिळाली आणि मग तिथनं इंजिनिअरिंग झाल्यानंतर डोक्यात तर होतच सिव्हिल इंजिनिअरिंग, तीच ऍडमिशन, COEP सारखं कॉलेज, त्याच्यामध्येही खूप व्यक्तिमत्व विकासाला मला वाव मिळाला त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून. आणि त्याच्यातनं मग करत गेलो. मी रिअल इस्टेट मध्येही होतो आणि मी इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये होतो. मी काही स्कीम्सही केल्या. 89 ते 96 मी रिअल इस्टेट मध्ये इन्फ्रास्ट्रक्चर बरोबर होतो. म्हणजे 96ला मला काय तो रिअल इस्टेटचा व्यवसाय जमेना. मला ते काय, म्हणजे तो फ्लॅट बांधला, त्याची एक अतिशय चांगली कला असते. आपल्या इकडे अनेकांना ती कला खरं आहे, माझ्यात ती बिलकुल नाही की ती फ्लॅट विकायचा घ्या तुम्ही असं सांगायचं कसं. म्हणून मी तो व्यवसाय माझा रिअल इस्टेटचा सोडला आणि या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिझनेसमध्ये कंटिन्यू केला. त्यामुळे या इन्फ्रास्ट्रक्चरच्या बिझनेस मधनं आता 86 साली मी इंजिनियर झालो.
1 वर्ष 500 रुपयावर गेली, नंतर पगार घेऊन नोकरी सोडली. पैसा आपण घ्यायचा नाही. आपण आपल्या घेतलं. इथे ते पोलीस चव्हाण नगर आहे पाषाणच्या जवळ त्या रस्त्यावर. इथे एक रस्त्याचं 3,000 रुपयाचं टेंडर होतं पीडब्ल्यूडीचं, ते गेले. त्याच्यानंतर राजभवनाशी इकडची तिकडची काम करत सुरुवात केली. वेळ अशी झाली की एकदा हे वर्षभर काम केल्यानंतर मार्च मध्ये मला चांगला आठवतोय, बहुधा 88 होतं, 88 की 89 मार्च असेल तो. काम करत करत त्याचे जे एकत्रित बिल व्हायचं ते मार्च एंडला ते फंड यायचे पीडब्ल्यूडीचे म्हणून ते मिळायचे. चेक केलेल्या सगळ्या 4-8 महिन्यातल्या सांगितलं की आपण असं 5 वर्ष प्रगतीची ठेवू आणि 1 ते 2 वर्ष असं मी गेल्या 30 वर्षांपासून करतोय आणि बऱ्यापैकी त्याच पद्धतीने अप्स अँड डाऊन्स ही मी पाळली आहेत, बघितली आहेत आणि ती त्याच गोष्टींना मी सामोरं गेलो. त्यामुळे नवीन आपले हे जे काही अन्य व्यावसायिक असतील हे स्वतःच्या अनुभवात तर तुम्ही स्वतः मी त्याला टर्म्स मध्ये ते पक्के करायला पाहिजे. कारण की पहिला दुसरं धंद्यात आपल्या कष्टा व्यतिरिक्त काही उपयोग नाही. त्यामुळे पैशांची गरज लागतेच आपल्याला आणि त्यामुळे त्याचा जरा नीट विचार करून एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन आपण जर पावलं टाकायची ठरवली तर नक्की यश आपल्या बरोबर. सर, आपण धंद्यातल्या चढ विषयी बोललात. व्यावसायिकाचं आणि बँकेचं नातं हे अतूट असतं, कारण बँकेमुळेच एखादा व्यावसायिक मोठाही होतो आणि कर्जबाजारी देखील त्याच्यामुळेच होतो. थोडंसं आम्हाला मार्गदर्शन करा की आर्थिक नियोजन. माझे अनुभव आहेत, प्रत्येकाची गणित खूप पुढे गेलेली आणि विचारलेल्या पाहिजे आपलं. आणि तर आपण जर बाहेर गेलो कार्यक्षेत्राच्या तिथं आपला जम बसवायचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याला यश येतं. आणि याच्यामध्ये कर्ज घेतल्यानंतर मात्र ती जबाबदारी तुमची फार वाढत जाते आणि ती अतिशय चांगली व्हायचं असेल तर माझं मत असं आहे की कर्ज घेऊन ती नीट त्याचं आर्थिक व्यवस्थापन करून ती वेळच्या वेळी फेडणं. पूर्वी तरी सिव्हिल रिपोर्ट वगैरे काय नसेल पण लगेच दुनियाला कळतं आणि तिथनं तुम्हाला कर्ज मिळणं, पैसा उपलब्ध होणं अतिशय दुरापास्त. स्वतःच्या पैशातनं किंवा बाजारातनं घेतलेल्या व्याजाच्या पैशातनं तुम्ही खूप मोठं नक्कीच होऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यासाठी बँकांच्या पैशांचीच गरज लागते आणि मग त्याच्यातनं क्रेडिट रेटिंग आपलं सुधारून बँकांचा पैसा जितका चांगला आणि स्वच्छ आणि स्वस्त मिळू शकतो तसा पैसा कुठेही तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही हे करताना मात्र बँकांचं म्हणजे मी कधी कधी असं गमतीने म्हणा किंवा अभिमानाने सुद्धा राजपत म्हणून म्हणतो की या 30 वर्षांमध्ये आम्ही दिलेला आजपर्यंतचा एकही चेक आम्ही बाउन्स दिलेला नाही. हे आर्थिक शिस्त जर आपण पाळू शकलो ना तर मला असं वाटतं की मग मागं वळून बघण्याची गरज नाही. आता मी तुम्हाला उदाहरण त्याचं याच्यासाठी देतो कारण की आम्ही आता इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये कोविडचा काळ आहे, बँका आपल्याला माहिती आहेत किती आकुंचित झालेल्या आहेत किंवा त्यांचे नॉर्म्स किती स्ट्रिक्ट झालेले आहेत. अशा वेळेला सुद्धा माझ्याकडे हॅम प्रोजेक्ट आहे, हायब्रिड ॲन्युइटी मॉडेल, ज्याच्यामध्ये 60% पैसा नॅशनल हायवेच्या कामांमध्ये आणि स्टेट हायवेच्या कामांमध्ये 40% पैसा आपल्याला उभा करायला लागतो कर्ज रूपात. बँका असल्याशिवाय कोणी पुढे येऊच शकत नाही, काम करूच शकत नाही. अशा वेळेला बँकांनी पुढे येण्याकरता जर तुमची आर्थिक शिस्त चांगली असेल तर आम्हाला आजच्या काळामध्ये सुद्धा स्टेट बँक ऑफ इंडिया असो, नाहीतर कर्नाटक बँक असो, युनियन बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ बरोडा असो किंवा HDFC या सगळ्या मोठ्या बँका, ICICI, ऍक्सिस या सगळ्या बँकांचं इतकं चांगलं समर्थन मिळालेलं आहे. त्यामुळे या अशा इन्फ्रास्ट्रक्चर सारख्या फील्डमध्ये तो खूप मोठ्या प्रमाणात पैसा आणि मग या पैसा उभारणीसाठी जर तुम्ही पैसा टाकला तर तुम्हाला मटेरियल सुद्धा स्वस्त मिळू शकतं आणि त्या पद्धतीने तुम्ही व्यवसाय चांगला करू शकता. तुम्ही या धगाधगीच्या आणि कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कॉस्ट कटिंग करून आणि त्यातली कॉस्ट कटिंग हे आर्थिक म्हणजे व्याजाच्या रूपानेच जास्त मोठ्या प्रमाणामध्ये तुमची जात असते, खर्च होत असतो. तो जर तुम्ही कटिंग केला तर या सगळ्या धकाधकीच्या आणि कॉम्पिटिशनच्या जगतामध्ये तुम्ही उभं राहू शकता आणि स्वतःला जास्त समर्थ करू शकता असं मला वाटतं. त्यामुळे या आर्थिक गणितामध्ये आपलं लक्ष असणं व्यवसायाबरोबर हे जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. खूप चांगलं उत्तर दिलं सर. आपण काही पार्टिसिपेंट्स कडून सुद्धा डायरेक्टली प्रश्न घेणार आहोत. सो मी पार्टिसिपेंट्सला विनंती करतो की जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर हँड रेज ऑप्शन तुम्ही वापरू शकता किंवा चॅटबॉक्समध्ये ते प्रश्न टाकू शकता, मी ते घेऊ शकतो.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपले प्रश्न अगदी ब्रीफली विचारा आणि आजच्या टॉपिक संदर्भात आणि जी माहिती ऑलरेडी सरांनी दिलेली नाहीये त्याच्या पेक्षा वेगळं आपल्याला काही माहिती करून हवं असेल तर विचारा. सर, काही प्रश्न येत आहेत, तोपर्यंत एक प्रश्न विचारतो. आपण अनेक सामाजिक कार्यामध्ये इन्व्हॉल्व आहात, खूप गोष्टींबद्दल आम्ही ऐकलं, पण शिवसृष्टी या प्रोजेक्ट बद्दल थोडंसं जास्त आम्हाला समजून घ्यायला आवडेल. थोडक्यात काही सांगता येईल सर? शिवसृष्टी हा एक तर खरं लाईफ टाईम प्रोजेक्ट असं म्हणता येईल, माझं स्वप्न आहे ते. कारण की आपण जन्माला आलोय छत्रपती शिवाजी महाराज हा श्वास आणि ध्यास असं सगळंच आहे, आपलं प्रेरणा स्त्रोत आहे. गेल्या 1000 वर्षांमध्ये जर एक व्यक्ती, ज्या व्यक्तीसाठी स्वतः सगळ्या समाजातली, वर्गातली मंडळी, जाती धर्मातली मंडळी त्या एका व्यक्तीसाठी स्वतःचा जान द्यायला सहज तयार होत असेल, एकच व्यक्तिमत्व शिवाजी महाराजांच्या निमित्ताने आता होऊन गेले आपल्याकडे. आणि म्हणून त्यांचं काहीतरी एक भव्य दिव्य असं एक प्रकल्प शिवसृष्टीसारखा, आणि ज्यांचं शिवचरित्र आपल्याला त्याच्यात मांडता येईल अशा पद्धतीने एक प्रकल्प करावा, असं बाबासाहेबांची खरं ही मूळ कल्पना. आणि मग त्याच्यामध्ये त्यांचा एक महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान आहे, त्याच्यावरती आम्ही काही 5-6 मंडळी काम करतो त्याच्यावरती विश्वस्त म्हणून. त्यांच्या मार्फत इथे आंबेगावला 21 एकर जागा आम्ही घेतली, त्या जागेवरती एक मास्टर प्लॅन केला आणि जवळपास आता त्याची कॉस्ट 300 कोटी रुपये झालेली आहे. 300 कोटींचा हा शिवसृष्टीचा प्रकल्प, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे म्युरल्स, पुतळे असं नसणार आहे. हे एक शिवसृष्टीचं टुरिझम सेंटर म्हणण्याच्या ऐवजी आम्ही असं एक म्हणतो की संस्कार केंद्र व्हावं, जेणेकरून आपण आता 21व्या शतकातनं त्या शिवसृष्टीत पाऊल ठेवलं की 17व्या शतकात गेल्याचा भास व्हावा. त्याला पूर्ण तटबंदी दगडांची असेल, मोठीच्या मोठी. आत गेल्यानंतर मग ते शिवचरित्रावरचे सगळे ते प्रसंग, आणि आजकालच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे, व्हर्च्युअल टेक्नॉलॉजी. तर व्हर्च्युअल रियालिटीच्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आम्ही ते प्रयोगही करून बघितलेले आहेत. साक्षात शिवाजी महाराज उभे करू शकतो, साक्षात औरंगजेब उभा करू शकतो. आणि तशा पद्धतीच्या डार्क राईड, म्हणजे परदेशामध्ये आपण कधी सिंगापूर किंवा डिस्नी वर्ल्ड मध्ये गेलो तर त्याच्या डार्क राईड असतात, तशा पद्धतीचं हे शिवचरित्र तिथे आम्ही डार्क राईडच्या स्वरूपात पण दाखवणार आहोत. राजसभा रायगडवरची 65,000 स्क्वेअर फीटची आहे, ती जशीच्या तशी ज्याच्या त्या स्केलमध्ये आपण तिथे दाखवणार आहोत. तसा तो राज्याभिषेक आणि ते प्रसंगही तिथे चित्रित करणार आहोत आपण. अशा पद्धतीचं एक खूप चांगल्या पद्धतीचं तिथे हा प्रकल्प येऊ घालतोय. 55 ते 60 कोटी रुपये आम्ही आतापर्यंत खर्च केले. 4 टप्प्यांचं ते काम आहे. पहिल्या टप्प्याचं काम आता पूर्ण होत आलंय, काही पुढच्या 1-2 वर्षांमध्ये ते नक्की होईल आणि त्याचं लोकार्पण झाल्यानंतर अजून बाकीचे पैसे येत जातील असं आम्हाला वाटतं. कारण त्याला CSRचंही आता सर्टिफिकेट मिळालेलं आहे आम्हाला, जेणेकरून लोक कंपनीच्या माध्यमातून आता जो नियम आहे त्या माध्यमातून CSRच्या मधनही आपल्या शिवसृष्टी प्रकल्पाला मदत करू शकतात आणि तो प्रकल्प लवकरात लवकर कसा उभा राहील याचा प्रयत्न करू शकतो. समोरची त्याची जी रस्ता आहे त्या रस्त्यासाठी सुद्धा आता मिनिस्ट्रीने, गडकरी साहेबांनी 6 लेनच्या रस्त्यासाठी 130 कोटी रुपयांचं काम काढलं. तो 6 पदरी रस्ता झालेला आहे. नंतर तिथल्या त्या बाजूच्या पेरिफेरियल रोडचं जे आहे त्याच्यासाठी सुद्धा अजितदादांनी मदत केली. त्यांनी त्याला कॉन्क्रीट रोड होण्यासाठीचं जे काय सहाय्य होतं ते करण्याचं कबूल केलं आणि त्याप्रमाणे तेही मदत त्यांच्या वतीने PMRDAच्या माध्यमातून होते. म्हणजे एक चांगलं संस्कार केंद्र आपल्याकडे पुण्यात आल्यानंतर कोणाला काय दाखवायचं तर शनिवारवाडा, तोही शनिवारवाडा म्हणजे जातानाच दमछाक होते तिथे. तर हे बाहेरच्या हायवेवरती आपण सांगू शकतो की चला तुम्हाला ही शिवसृष्टी नेऊन दाखवू शकतो आम्ही, ज्याच्यातनं आपलं कल्चर हे लोकांसमोर ती राज्यात, परराज्यात, परदेशात जाईल. याचं एका वाक्यात जर आम्हाला हा प्रकल्प कसा करायचा असं सांगायचं ठरलं तर परराज्यातनच नाही तर परदेशातनं ज्या वेळेला कोणी पर्यटक इथे येतील त्यावेळेला त्याने इथं ठरवून आलं पाहिजे की आम्हाला हा शिवसृष्टीचा प्रकल्प पुण्यात जाऊन बघायचा. अतिशय रोमांचित करणारं तुम्ही हे सगळं डिस्क्रिप्शन शिवसृष्टीबद्दल सांगितलं. फार औत्सुक्य आता आम्हाला सुद्धा की हा प्रोजेक्ट कधी कम्प्लीट होऊन आम्ही त्याला कधी भेट देतो. आपल्याकडे बऱ्याच लोकांनी प्रश्नांसाठी हात वर केलेत. मी सुरुवातीला अरुण निमन सरांना विनंती करतो की प्लीज अनम्यूट करा स्वतःला आणि प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार सर. मला एक असं, आपण गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहात
आता नवीन नवीन लोकांना डायरेक्ट गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाही, मग ते लोक सब कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि सब कॉन्ट्रॅक्ट आणि जो ओरिजिनल कॉन्ट्रॅक्टर असतो त्याच्यामध्ये कधी कधी वाद निर्माण होतात आणि ते प्रकरण रखडलं जातं आणि नवीन जी आपली मुलं येतात या लाईन मध्ये कॉन्ट्रॅक्टरची त्यांची खूप मोठी अडचण होती. अशा वेळेला आपलं काय सजेशन असेल किंवा आपला सल्ला काय असेल अशा मुलांना की सब कॉन्ट्रॅक्ट घेताना आपण काय काळजी घ्यावी, कारण ते फार महत्वाचं आहे आजच्या आयुष्यामध्ये. याच्या बाबतीत मला असं वाटतं की खरं तुम्ही चांगला प्रश्न विचारलाय. हा प्रश्न सुरुवातीला मलाही होता ज्यावेळेला मी सुरुवात केली. मी आपल्याला जसं म्हणलं 3,000 रुपयांचं पहिले काम केलं आणि ते काम करत 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 टप्प्याटप्प्याने आता म्हणजे माझी प्रौढी म्हणून नाही पण एक उदाहरण चांगलं आपल्या समोर ती असावं असं, तर आता आम्हाला नॅशनल हायवेचे 700 कोटींचे प्रकल्प मिळाले अमरावती अकोला. आता त्यासाठी म्हणजे हे जे तुम्ही म्हणताय ना सब कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागतात, पण त्यासाठी सुद्धा ज्या वेळेला घेतलं त्यावेळेला एक जॉईंट व्हेंचर पार्टनर मला एका गोष्टीसाठी क्वालिफिकेशनला कमी पडत होता, त्यावेळेला त्याला मी घेतलं. तो फक्त नेम सेट होता आणि मग ते कॉन्ट्रॅक्ट मिळाले. आम्ही दोन्ही ठिकाणी लोएस्ट आलो आणि आम्हाला ती मिळाली. आता चालूही केली काम. पण हे करताना मी या सगळ्या नवीन मंडळींना हे सांगू इच्छितो की हे ज्या वेळेला तुम्ही काम कोणाचंही सब कॉन्ट्रॅक्ट घेत असताना त्याची पार्श्वभूमी त्या कॉन्ट्रॅक्टरची काय हे नक्की तपासलं पाहिजे. एक. दुसरं, याच्यामध्ये एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे सगळीच्या सगळी तुम्ही कामं घेऊ नका. सगळीच्या सगळी पुंजी तुम्ही त्या कामांची त्या एकाच विभागाकडे किंवा एकाच कॉन्ट्रॅक्टरकडे लावू नका. 2. तिसरं, हे घेताना सुद्धा तुमचे कोणी जर ओळखीचे वकील असतील तर त्या वकिलांकडनं रायटिंग मध्ये व्यवस्थित टर्म्स कंडिशन्स, अगदी एक वेळेला नाही मिळालं तरी चालेल, पण तुम्हाला जर तुमच्या खड्ड्यात पडायचं नसेल पुढे जाऊन तर तुम्ही ते सगळ्या टर्म्स माहिती आहेत आणि समोरच्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती आहेत, यांना ज्या स्पष्ट रूपात लिहिता येतील तशा लेखी स्वरूपामध्ये जर आपण लिहून ठेवले आणि साईन करून घेतले आणि मगच कामाला सुरुवात केली तर फायदा एक तर स्पष्टता येते. दुसरा, जर समजा अडचण आली पुढे तर आपण आपल्या हक्काचे मागू शकतो. तिसरा, याच्यातनं इतकी स्पष्टता असते की त्या कॉन्ट्रॅक्टरला आणि सब कॉन्ट्रॅक्टरलाही माहिती असते की बाबा काय आपल्या टर्म्स ठरल्यात आणि त्यामुळे त्याच्यातले संबंध जे आहेत ना ते टिकून राहतात, नाहीतर अडचणीच होतं. म्हणजे अन्यथा ते बिघडतात. मग काहीतरी मी असं समजलो होतो, तू असं समजला, असं करून ते संबंध बिघडले जातात आणि त्याच्यातनं तोटाच जास्त होतो. म्हणजे पुढे जाऊन त्यांच्याकडनं काम मिळायच्या ऐवजी आपल्याला काम सोडून द्यायला लागतं. त्यामुळे या गोष्टींवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आज आपल्या बरोबर आनंद पिंपळकर साहेब सुद्धा आहेत. मी त्यांना विनंती करतो की सर अनम्यूट करून आपला प्रश्न विचारा. जगदीशजी नमस्कार. मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमधून बोलतोय. आपण एक खूप मोठी प्रेरणा आहात अनेक तरुणांना आणि तुमचा कार्यक्रम बघून मनाला अत्यंत आनंद वाटला. आशीर्वाद देणे इतकी पात्रता नाहीये, परंतु सद्गुरू तुम्हाला दीर्घायुष्य आणि भरपूर यश देवो ही साईचरणी प्रार्थना करतो. परंतु तुम्ही जो आता विश्वविक्रम केलाय ज्याच्यामध्ये आपण काही वेळामध्ये तो रस्ता जो पूर्ण केलाय तो खरोखरच म्हणजे संपूर्ण जगाला तो आपल्या भारतातल्या आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्यांसाठी तुम्ही एक खूप मोठे आदर्श आहात. तुमच्या नावातच कदम आहे, म्हणजे कदम कदम बडा आहे. ज्या अशा पद्धतीने तुमची कीर्ती वृद्धिंगत हो, तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद, साधू संतांचे आशीर्वाद तुमच्या मागे अखंड राहोत. पण एक वास्तुतज्ञ म्हणून मला एक थोडंसं विचारावं असं वाटेल, तर मी विचारलं तर चालेल का? हा पहिला मुद्दा. वास्तूच्या हिशोबात ना हा प्रश्न विचारतोय, कारण ज्यावेळेस तुम्ही खूप मोठमोठे रस्ते आपण तयार करतो तेव्हा वास्तूचा तसा काही विचार होत नाही, कारण तो कामाचाच एक भाग असतो. पण आपल्याला एक कल्पना असेल की ज्यावेळेस मुंबई पुणे हायवे तयार झाला होता तेव्हा काही ठराविक ठिकाणी अपघात व्हायचे, तर त्याच्यावरती एक पिंपळीकर नावांच्या सद्ग्रस्तांनी की जे जिओपॅथिक स्ट्रेस या विषयावरती अभ्यास करत होते आणि पर्टिक्युलर ठराविक ठिकाणी अपघात होण्याची काही कारणं त्यांनी शोधून काढली आणि त्यामध्ये त्यांच्या असं लक्षात आलं की जिओपॅथिक स्ट्रेस हे जमिनीखाली असतात आणि त्यावेळेस वाहन चालकांचं लक्ष अचानक विकेंद्रित होतं आणि अपघात होतात काही क्षणात बाबतीत. पण ते प्रत्येकाच्या बाबतीत होत नाही, काही लोकांच्या बाबतीत होतात. आणि प्रत्येकाच्या शरीराची स्ट्रक्चर आणि लहरी ग्रास करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर ज्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण जेव्हा रस्ते बांधतो त्यावेळेस आपण अशा पद्धतीचा काही विचार करतो का, किंवा आपल्याला वाटतं का की भविष्य काळात आपण याचा विचार करायला हवा
का फक्त आपण रस्त्याची लांबी रुंदी याचाच विचार करून करतो, हा एक मुद्दा. कदाचित याला तुम्ही अंधश्रद्धा समजू शकाल, परंतु याच्यावरती एक मोठं संशोधन झालंय जिओपॅथिक स्ट्रेसच्या संदर्भात. तर या बाबतीत आपला काही विचार आहे का, म्हणजे असं मला विचारायचंय. याच्यामध्ये माझं मत, मी वास्तुशास्त्र म्हणजे त्या नावातच वास्तुशास्त्र आहे, त्यामुळे ते मी मानतो. आता याच्यामध्ये तुम्ही या रस्त्यातलं जे काही सांगितलं ना, तर ते मी पहिल्यांदाच आता ती कल्पना म्हणजे किंवा त्या पद्धतीचे ऍक्सिडेंट, ब्लॅक स्पॉट आपण म्हणतो त्याला, असे रस्त्यांमधले ब्लॅक स्पॉट तुम्ही म्हणता तसं ते काही बाधित असतात भाग, त्याच्यामुळे तिथे होतात आणि त्या वेव्हज आणि त्या ज्या काय आहे ते विचलित होतं लक्ष, हे मी पहिल्यांदाच ऐकलं. पण आम्ही अशा पद्धतीने कुठल्याही रस्त्याचं काम करताना यथासांग नीट व्यवस्थित सर्व देवदेवतांना बोलवून त्याची पूजा अर्चा करून प्रार्थना करतो की हा रस्ता होताना कुठलंही विघ्न येऊ देऊ नकोस, कोणालाही ऍक्सिडेंट या मरण येऊ देऊ नकोस, आणि हा रस्ता ठरलेल्या नियोजित वेळेप्रमाणे कुठल्या अडचणी न येताना पार पडावा, त्याच्यासाठी त्यांना आम्ही, म्हणजे माझी ही पद्धत आहे, कारण मी त्यात मानतो. म्हणजे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण तुम्ही जे आता हे म्हणताय तर याच्यामध्ये आम्ही करतो तो विचार. म्हणजे अलीकडच्या काळामध्ये तर आता ही हॅम आणि याची जी नॅशनल हायवेची कामं जी येत आहेत त्याच्यामध्ये एक हे यंत्र म्हणजे हे तंत्र तुम्ही जे सांगताय ते नाही, पण आता तुम्ही ब्लॅक स्पॉट म्हणता येईल किंवा जिथे खूप वेगवेगळे असे टर्न्स आहेत, जिथे गाड्या उलट्या पालट्या होऊ शकतात, ब्लाइंड टर्न्स असतात, अशा सुधारण्याकरता जिओमेट्रिकली होरिझॉन्टल आणि व्हर्टिकल या डेव्हलपमेंटचा नक्की विचार केला जातो. 60 किलोमीटरला जाताना कसा रस्ता पाहिजे, 80ला कसा पाहिजे आणि एक्सप्रेस वेला कसा पाहिजे, याप्रमाणे हे सगळी गोष्टी आणि ज्या आहेत ना घडणाऱ्या त्या काढण्याचा आता या नवीन तंत्रज्ञानामध्ये नक्कीच विचार होतो. आपण जे म्हणताय की या वास्तुशास्त्रातले जर काही त्याच्यात समाविष्ट करण्याबाबत हा ज्याचा त्याचा प्रश्न असेल, म्हणजे मला विचारलं तर हो ठीक आहे, मी असं म्हणेल की याने नुकसान तर काहीच होणार नाहीये, झाला तर फायदाच होणार आहे. त्यामुळे हे ज्याच्या त्याच्या प्रश्नानुसार असावं, पण या डिझाईन मध्येच आता या सुधारणा सगळीकडे आपल्याकडे येऊ घालतायत नियमांनुसार. सर, पुढच्या प्रश्नासाठी मी महेश घोरपडे सरांना विनंती करतो की त्यांनी प्रश्न विचारावा. हॅलो, नमस्कार कदम साहेब. नमस्कार. नमस्कार, अभिनंदन सर्वप्रथम. आता या विषयावर प्रश्न विचारायला सांगितलं म्हणून या विक्रमाच्या संदर्भातच एक प्रश्न विचारतो की तुम्ही म्हटलाच होता की ह्या विक्रमामध्ये लॉकडाऊन नसतं तर कदाचित शक्य नसतं, पण अवघड झालं असतं तुम्हाला हे करणं वगैरे, कारण लॉकडाऊनचा खूप मोठा याच्यात हात आहे, तुमची मशिनरी हलवणं वगैरे अवघड होतं. तर तुमच्या कुठल्या प्रतिस्पर्ध्याला जर परत जर हा जर विक्रम मोडायचा असेल तर काय पुढच्या लॉकडाऊनची वाट बघावी लागेल त्याला, काय शक्य? हाच प्रश्न होता. आता हे माझ्या प्रतिस्पर्ध्याला काय संधी मिळावी, पुढचा लॉकडाऊन तर बिलकुल नको. ते त्याच्या व्यतिरिक्त त्याने संधी घ्यावी, कुणी घ्यायची असेल तर. आता इतके पिचलेत सगळे या लॉकडाऊन मध्ये, दुसरे आता परत तिसरी वेव बाहेर नाही ऐकतो आपण, त्याच्यात परत ते अजून तिसरी वेव ना रे बाबा. म्हणजे त्यासाठी मी पाहिजे तर एखादा प्रतिस्पर्धी असा जर कोणी आला पुढे आणि तो म्हणला की तुम्ही ते जे काय तुमचं यश आहे ते मला समर्पित करा, कारण की मला तो करायचा नाही तर मी मोडेल, पण तिसरं लॉकडाऊन येऊ द्या, तर मी म्हणेल की बाबा ते जीव आणि हे जाण्यापेक्षा तू हे माझं विश्वविक्रम तू घे, पण लॉकडाऊन येऊ देऊ नको आता नंतर. सर, मनी पंडित सर आहेत, त्यांनी हात वर केलाय. सर, आपला प्रश्न विचारा. जगदीशजी, अभिनंदन राजपथचं आणि तुमचं. आता पुढचं ध्येय काय ह्या विश्वविक्रमानंतर? काय एकदा एक विश्वविक्रम आपण केलाय, त्यानंतर आमची ही मंडळी जी आहेत ना, ही सगळी मावळे, ते इतके उल्हासित झालेत आणि प्रेरित झालेत की एक 8-10 दिवसानंतर त्यांनी मला सांगितले की सर आता दुसरं कुठलं उद्दिष्ट ठरवायचं आपल्याला. म्हणणारे बाबांनो, हे पहिले पचू द्या. हे विश्वविक्रम करणं म्हणजे काय साधी गोष्ट नाहीये. तुम्हाला आत्ता वाटतंय, सुरुवातीला ती अगोदर काय परिस्थिती होती हे सगळेच जण आपण जाणतोय. त्यामुळे थोडं थांबा आता.
आणि मी त्यांना दुसरं एक सांगितलं, म्हणलं मी माझ्या आयुष्यामध्ये आतापर्यंत प्रत्येक वेळेला स्पर्धा ही फक्त माझ्याशीच केलेली आहे, मी दुसऱ्या कोणाशीही स्पर्धा केलेली नाही. त्यामुळे ही स्पर्धा करताना आपल्याच बरोबर ती स्पर्धा करण्याची ज्या वेळेला वेळ, मानसिकता आणि परिस्थिती येईल त्यावेळेला नक्कीच याचा विचार आम्ही करू असं मला वाटतं. ध्येय ही मोठी ठेवलीच पाहिजे. थिंक बिग, ड्रीम बिग, तरच तुम्ही काही तुमच्या जीवनात चांगलं कार्य करू शकाल असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे बघूया, पण अजून तर नाही म्हणी काही डोक्यात घेतलेलं, पण येणारा काळच ठरवेल काय आहे ते. सर, पुढचा प्रश्न अनिल सोनवणे साहेब विचारतील. सर, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सर जगदीश, नमस्कार. फ्रॉम बॉटम ऑफ माय हार्ट तुझ्या सक्सेस बद्दल आणि भयंकर अभिमान वाटतो. नातेवाईक म्हणून वाटतो, एक ज्युनियर म्हणून वाटतो, आणि तुझ्याशी जे असोसिएशन आहे, तू म्हणतो कारण की माझा बॉन्ड तुझ्याशी तसा आहे म्हणून कदाचित मी ते बोलतोय. तुला आठवतं का नाही मला माहीत नाही, पण चाकणचं काम जेव्हा तू फर्स्ट टाइम आस्फाल्टिंग घेतलं त्यावेळेला नाना आणि मी तुला भेटलो. तू म्हणला अनिल हे काम करायला येतो का, कारण की आस्फाल्टचा तू मास्टर आहेस. काय चूक केली आणि काय माझं प्रेडिक्शन चुकलं हे आज मला निश्चित 100% येतं. आणि तुझ्या बोलण्याहून जसं तू सिटीत शिफ्ट झाला, माझं रिव्हर्स झालं. मी मुंबईतून कोपरगावमध्ये आलो. काय आलो दॅट इज अगेन मंथन आहे सगळं, पण आय कॉंग्रॅच्युलेटेड आणि भयंकर अभिमान वाटला त्या दिवशी जेव्हा ते समजलं का तुझा रोड कम्प्लीट झाला. तेव्हा डेबडवार साहेबांना मी जे सांगितलं ते यदा कदाचित कधी शेअर झालं तर फार चांगलं होईल. वन्स अगेन मी देवाला प्रार्थना करतो अशीच प्रगती कर आणि मोठा हो, ज्याच्याने आम्हाला अभिमान वाटेल. आणि नेक्स्ट जनरेशन म्हणून मी सांगेल, माझ्या मुलाला मी तुझ्याकडे एखाद्या नोकरीला पाठवणार आहे. हे पाठव आणि थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. खूप अभिमान वाटला, खूप अभिमान वाटला. सर, पुढचा प्रश्न भागवत साहेब आहेत, त्यांनी हात वर केलाय. सर, अनम्यूट करा आणि प्रश्न विचारा. सर नमस्कार जगदीशजी, मी महेश भागवत बोलतोय. नमस्कार महेशजी. तर आवाज येतोय ना? येतोय. मला एक विचारायचं होतं की जे नॅशनल हायवेज आणि बाकी आता हायवेज झालेले आहेत सगळे, तर करोनाचा धोका आपण सगळ्यांनी अनुभवलाच आहे. ह्या निसर्गाबरोबर हँड टू हँड ठेवून रस्त्याची जडणघडण व कामं ह्या पुढच्या काळात शक्य होईल का? अशा प्रकारचे काही टेक्नॉलॉजीज येतील का की ज्याने नक्कीच आहे की रस्ता आला तर झाडं तुटणारच, त्याविषयी दुमत नाही, पण जशी बाहेरच्या देशात काही टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, म्हणजे स्पेशली जंगलातनं करताना तो अंडरपास केला जातो की जेणेकरून तुमचा फ्लोरा आणि फाउना कट व्हायला नको, तशी काही टेक्निक्स आपल्या भारतामध्ये येऊ घालतील का म्हणजे पुढच्या काळामध्ये? महेशजी, दोन गोष्टी बरं का यात मी सांगतो आपल्याला. तर पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आम्ही आता हे जे कामं घेतली आहेत ना, या कामांच्या बाजूला म्हणजे रस्त्यांच्या बाजूला सरकारही अतिशय दक्ष झालेले आहे, पर्यावरण प्रेमीही अतिशय दक्ष झालेली आहे आणि सामान्य जनताही अतिशय दक्ष झालेली आहे. आम्ही आहोतच आहे, आमची आवडच आहे. मागच्या 7 जूनला मागच्या वर्षीच्या आम्ही 10,000 झाडं या रस्त्यांच्या दोन्ही दुतर्फा लावलेली होती. आजपर्यंत हे रस्ते बांधताना गेल्या 2 वर्षात 30,000 झाडं आम्ही लावली आहेत. पण नुसती लावून थांबलो नाही आम्ही, तर ही झाडं टँकरने पाणी टाकून जगवली आहेत. मला सांगायला खूप आनंद आणि सार्थ अभिमान आमच्या टीमचा वाटतो, कारण की याच्यामध्ये जवळपास 65 ते 70% झाडं ही जगली आहेत. आणि ही हॅमची प्रोजेक्ट्स आहेत, पुढचे 10 वर्ष 15 वर्ष आम्हाला त्याचं मेंटेन करायचं आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये ही झाडं 100% जगणार, म्हणजे जी 30-35%, 25-30% गेलेली आहेत ती झाडं सुद्धा आम्ही आता या पावसाळ्यामध्ये परत लावायचा प्रयत्न करतो. आता हे नियमच केलाय सरकारने, नॅशनल हायवे ऑथॉरिटीने पण केलाय वरती आणि या राज्य शासनाने पण पीडब्ल्यूडीने केलेलं आहे की तुम्ही रस्ते लावताना कंपल्सरीली झाडं तिथं लावली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. आणि याच्यामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता पाळलं जायला लागले अलीकडच्या या काही वर्षांमध्ये. आपल्याला त्याचा परिणाम पुढच्या 7-8-10 वर्षांमध्ये नक्की दिसेल असा मला विश्वास वाटतो.
एक. दुसरं, त्याची आपल्याकडे काही हे आली आहे का, म्हणजे सकारात्मकता म्हणता येईल किंवा त्याच्या संदर्भामध्ये विचार आपल्याकडे आता रुजतोय का? मी नागपूर हैदराबादचं नॅशनल हायवेचं काम करत होतो. तर तिथे ती एक टायगर फॉरेस्ट रिझर्व्ह फॉरेस्ट आहे टायगरचं, यवतमाळ जिल्ह्यातलं. आत्ताच कुठलं तरी कलेश्वर का असं काहीतरी ते नाव आहे त्यांचं. तर आम्ही जो नॅशनल हायवे करत होतो नागपूर टू हैदराबाद NH7, त्या हायवेवरती माझं टेंडर झालं होतं, ते मी घेतलं आणि कामाला सुरुवात केली. आणि एक कोणीतरी प्रोफेसर डॉक्टर जॉन, ते दिल्लीतून नागपूरमध्ये येऊन बसले आणि त्यांनी त्या रिझर्व्ह फॉरेस्टचा अभ्यास केला. आणि टायगर रिझर्व्ह फॉरेस्टच्या त्या अभ्यासात त्यांना असं लक्षात आलं की टायगर डाव्या बाजूने ते सगळं जंगल होतं आणि तिकडनं चालत उजव्या बाजूच्या नदीला पाणी प्यायला येतं, त्याला जाण्यासाठी मार्ग नसणार आहे. म्हणून त्याने हायकोर्टात रिट पिटिशन केलं NHAIच्या अगेन्स्ट आणि त्यांनी सांगितलं की याच्यासाठी व्यवस्था करा. हायकोर्टाने निर्देश दिले आणि NHAIने खास त्याच्यासाठी आम्हाला वेगळं काम करायला लावलं. एक फ्लायओव्हर टाईप असा अंडरपास त्या वाघांसाठी मोठाच्या मोठा तयार केला आणि त्याला कलरिंग करायला लावलं आतनं. म्हणजे त्या भिंती ज्या आहेत त्याला झाडांचं कलरिंग केलं, जेणेकरून त्या वाघाला वाटू नये की इथनं आपल्याला काही वेगळं जाणवते की काय. म्हणजे हा अवेअरनेस, माझं म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की आता पुढच्या काळामध्ये यायला लागला, नक्कीच येईल. सर, प्रश्न खूप आहेत आणि आपण प्रत्येक प्रश्नाचं अतिशय समर्पक आणि सविस्तर उत्तर देत आहे, पण आपल्याकडे वेळेची कमी आहे, आपण जास्त प्रश्न घेऊ शकत नाहीये. सो शेवटचं मी अभय जगताप सरांना विनंती करतो की प्लीज स्वतःला अनम्यूट करा आणि आपलं मनोगत व्यक्त करा प्लीज. नमस्कार सर, माझं नाव अभय जगताप. माझं गाव वरकुटे मलवडी, मान तालुका. आमच्या गावाजवळून एक रस्ता तुम्ही केलेला आहे, दिगंची मायनी रोड. अतिशय छान काम झालंय. जर मी तुम्हाला छत्रपतींशी रिलेट केलं आणि तुमच्या सगळ्या स्टाफला जर मावळ्यांशी रिलेट केलं तर आम्ही प्रजा, तर आम्ही तो यूज करतो रस्ता आणि अतिशय छान काम आहे. प्रजा आनंदात आहे, कारण आमच्या एका बाजूने तुमचा रोड जातो, दुसऱ्या बाजूने सातारा पंढरपूर कॉन्क्रिटीकरण केलेला रोड आहे. त्या रोडच्या लेवल आणि या रोडच्या लेवल बघितल्या तर अतिशय छान काम तुम्ही केले. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक आमच्या भागातल्या सर्व लोकांच्या वतीनं तुमचे आभार मानतो. या प्रजा कशी खुश आहे याच्याविषयी एक थोडक्यात किस्सा सांगतो. पंढरपूर ते फलटण याच्यातून मंजूर झालं असं माहित आहे आम्हाला सगळ्यांना आणि ते काम आता फार चांगलं होणार आहे असं लोकांना वाटतं. मी विचारलं एकाला, असं का वाटतं तुला फार चांगलं काम होईल? कारण ते म्हणले राजपथला मिळालंय ना, आता काही काळजी नाही. तर ते पण प्रश्न विचारायचे मला, ते खरंच तुम्हाला मिळालंय का? आणि ते सगळ्या बोलण्यातून मला असं जाणवलं, म्हणजे ज्या निगेटिव्हिटी मधून तुम्ही सगळ्यांना दिले आणि सगळे एकदम इन्स्पायर झाले. अगदी मी आता श्रीमान योगी संपलो वाचून, ज्यावेळी छत्रपतींनी ही सुरुवात केली होती त्यावेळी अशाच आदिलशाही, निजामशाही सगळे इकडं म्हणजे अंधाधुंद होती आणि निगेटिव्ह वातावरणातूनच त्यांनी एक अशा पद्धतीचं एक राज्य उभा करायचं स्वप्न आपल्या अगदी त्याच्याशी रिलेट केलं. आणि दुसरा एक किस्सा तुम्ही सांगितलेला मला फार सुंदर वाटला आणि तो परत एकदा मी छत्रपतींशी रिलेट करू इच्छितो की छत्रपती जेव्हा एका होते तेव्हा त्या द्वारपालाने त्यांना आत घेतलं नाही. ते म्हणले नाही, आमच्याकडे छत्रपतींचा बंद म्हणजे बंद, तुम्हाला आत घेता येणार नाही. तर ते म्हणले मी स्वतः छत्रपती आहे. तर ते म्हणले नाही नाही, छत्रपती असं नाही तर काय, असं तुम्ही छत्रपती असाल तर तुम्ही आम्हाला असं उघडा असं म्हणणारच नाही. अगदी तसाच प्रसंग तुमच्या साईटवर झाला. त्या म्हणजे सेक्रेटरीनं सुद्धा तुम्ही सांगितलं की तो कामगार तुमच्याशी बोलणार नाही, कारण त्याला दिलेलं कामच तो करणार. म्हणजे हा 2 किस्से मला फार छान वाटले. म्हणजे अगदी तुम्ही तंतोतंत छत्रपतींच्याच ह्याच्यावर चाललेला आहात. तुम्ही तुमच्या क्षेत्राचे छत्रपती आहात. आम्ही मी पण MA मेंबर आहे. सर्वांच्या वतीनं आम्ही तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आमच्या सारख्या युजर्स जे रोडचे आहेत तुमचे, त्यांच्या वतीनं पुनश्च एकदा आभार आपले. अत्यंत चांगलं काम आपण करता आणि असंच आपलं काम पुढे चालू ठेवावं. आणि फक्त एक प्रश्न छोटासा सांगा आम्हाला, ते ADBचं काम तुम्ही करणार आहात का फलटण ते शेनवडी? थँक्यू व्हेरी मच. ते तुम्ही जे फलटण ते शेनवडी जे म्हणताय ADBचं काम, म्हणजे मला वाटतं ते तुम्ही एशियन डेव्हलपमेंट बँकेचं काम म्हणताय. त्याचे अजून टेंडर फ्लोट व्हायचे आहेत. हो, पण आम्ही तयारी केली आहे ते घेण्यासंदर्भात, कारण तिथे आम्ही फलटण ते पुसेगाव सुद्धा आम्हीच करतो आहे आता. त्यामुळे ती सगळी व्यवस्था या निमित्ताने जवळ सगळी आमची उभारणी आहेच झालेली इन्फ्रास्ट्रक्चरची,
आणि तुम्ही म्हणता तसंच आहे, म्हणजे अशा चांगलं काम केल्यानंतर जसं आता अभयजींनी, मी माझ्या कामाचं कौतुक करण्यापेक्षा तर अभयजींनीच त्या भागातलं काम बघितलं आणि सांगितलं लोकांच्या भावना. एक उद्योजक, एक इंजिनियर, एक शेतकरी कुटुंबातला मुलगा, व्यावसायिक, अशा सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला अशा पद्धतीने केलेल्या कामाचं ऍप्रिसिएशन सर्वसामान्यांकडनं झालं तर कुठल्याही गोष्टीपेक्षा, धन असो नाही तर काही असो, कीर्ती असो, त्याच्यापेक्षाही मोठं समाधान या निमित्ताने मला मिळतंय. आणि त्याच समाधानाला आणि त्याच कौतुकाला सर्वसामान्यांच्या मी आसुसलेलो आहे. म्हणूनच हे जसं यांनी इकडचं सांगितलं तसं एक पाथर्डी ते कर्जत म्हणजे तो कडा मिरजगाव तिकडनं जाणारा रस्ता आहे, तिथनं सुद्धा एका म्हणजे अशा अनेकांचे फोन येते. एका संध्याकाळी एका शेतकऱ्याचा फोन आला, तो म्हणला की हो साहेब, म्हणला मी तुमचा नंबर घेतलाय, तुम्ही मला ओळखत नाही, मी तुम्हाला पाहिलेलं नाही, म्हणला पण हे रस्ता जे झालाय तुमचा आमच्या समोरनं गेलेला, म्हणला इथं रोज दिवाळी रिफ्लेक्टर जे लावलेत ना, त्या लाईट पडली की अतिशय छान प्रकाशमान होतात, दिवाळी साजरी होती म्हणले आमच्या इथे, इतकाच चांगला रस्ता तुम्ही केला. हे शब्द जे आहेत ना, हेच चांगल्या काम करण्याला उभारी देतात असं मला वाटतं. आणि या निमित्ताने शेवटचंच म्हणजे मला असं वाटलं होतं की याच्यामध्ये कोणीतरी नव उद्योजक, नवीन आपले मेंबर्स जे आहेत, नवीन आता उद्योजक होतात, त्यांच्याकडनं एक प्रश्न येईल की तुम्ही आम्हाला काय सांगाल. त्यांच्याकडनं प्रश्न आला नाही, हा शेवटचा प्रश्न आहे, म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की काय, तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल ना तर खूप तसं म्हणलं तर खूप सोपं तत्व आपल्याला आपल्या महान व्यक्तींनी, पूर्वजांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हटलं तर ते समजतं सगळ्यांना, म्हटलं तर खूप सोपंही आहे, पण प्रत्यक्ष आचरणात आणायला अतिशय अवघड आहे. पण ते जर आणलं तर 100% सांगतो की यश तुमच्या पायाला लोळण घेतल्याशिवाय राहणार नाही. ते तत्व असं आहे, ते 3 P'चं तत्व आहे. हे स्वामी विवेकानंदांनी 125 वर्षांपूर्वी आपल्याला सांगून ठेवलं. 3 P's म्हणजे काय की याचं जर तुम्ही पालन केलं, आचरण केलं तर कुठलंही काहीही कॉम्प्रोमाइज न करता हे जर तुम्ही फॉलो केलं तर 100% यश तुमच्या पायाशी. पहिला P पॅशन, म्हणजे त्या कार्यात जे काम तुम्ही करताय त्यात तुमची आवड असली पाहिजे, ते तुम्ही आवडीने केलं पाहिजे, तरच तुम्ही त्या क्षेत्रात पुढे जाऊ शकता. दुसरं पेशन्स, बाबांनी सुद्धा सांगितलंय, श्रद्धा आणि सबुरी. त्यामुळे आपण सबुरी ठेवली पाहिजे. प्रत्येक गोष्ट येण्याची वेळ असते, त्यामुळे ती गोष्ट, ती वेळ येण्याची आपण वाट बघितली पाहिजे, कष्ट करून. आणि तिसरं परसिव्हरन्स, म्हणजे तुम्ही जे काम हातात घ्याल त्याचा शेवटपर्यंत पाठपुरावा करा. हे 3 P's जर तुम्ही तुमच्या अंगामध्ये अंगीकारले तर 100% मी अनुभवातून सांगतो, यश तुमच्या पायाशी लोळण घेईल. हो, आणि एक अजून, तुम्ही लक्ष्मीच्या मागे कधी धावण्याचा प्रयत्न करू नका. ती जर तुम्ही धावला तुम्ही तिच्या पाठीमागे, तर ती पुढे आणि तुम्ही मागे धावत राहाल, दमाल, थकाल, पण ती तुमच्या हाताशी येणार नाही. लक्ष्मी ही आपल्या सावलीसारखी असते, आपण जेवढं पळू तेवढी ती पुढे पळते. तुम्ही सरस्वतीची जर आराधना केली तर लक्ष्मी सुद्धा तुमच्या पायाशी येते. त्यामुळे या 2 गोष्टी जर तुम्ही ठरवल्या तर मला असं वाटतं की समजायला खूप सोपं आहे, पण आपण आचरणात आणायचा प्रयत्न केला तर खूप मोठी परंपरा आपल्या या सगळ्या मंडळींना आहे आणि आपल्या समाजाला आहे, आपल्या राष्ट्राला आहे, आपल्या देशाला आहे. तर त्याचा एक चांगला उपयोग आपल्याला या निमित्ताने करून घेऊ शकतो आपण. हेच उदाहरण माझ्या राजपथ मधल्या टीमने, म्हणजे अतिशय सामान्य लोकांनी असामान्य काम करून दाखवलं. त्यामुळे काहीही अशक्य नाही. त्याबद्दल मी या आजच्या कार्यक्रमाला, तुम्ही बोलवलं मला, माझ्या मुलाखतीचा कार्यक्रम घेतला, याबद्दल मी आपल्या सगळ्यांचेच, एनईएचे विशेषतः मी त्याचाही मेंबर आहे. पहिल्या काही 1-2 मीटिंगला देशराज आणि त्यांच्याकडे झालेल्या मीटिंगलाही मी होतो. पण या सगळ्या मंडळींचं, आपल्याच मंडळींचं आणि त्याच्या व्यतिरिक्तही बाकीची मंडळी जी याला जॉईन झाली होती प्रेमापोटी, अशा सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो. कारण की आभार मानून, धन्यवाद मानून त्यांच्या ऋणातून मुक्त व्हायचं नाहीये मला. असंच माझ्याकडनं पुढच्या काळातही समाजासाठी, राष्ट्रासाठी काम व्हावं
अशी प्रेरणा आपल्याकडनं मिळावी ही इच्छा प्रकट करतो. आणि हे जे काय आज संवाद झालाय त्यातलं आपल्याला वाटतं ते चांगल्या गोष्टी आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा. ज्या चांगल्या वाटत नाहीत त्या अगदी बिनासहायक सोडून द्याव्या अशी प्रार्थना सगळ्यांना करतो आणि मी थांबतो. धन्यवाद. सर, आपलं डिसिप्लिन आणि पंक्च्युअलिटी सगळेच मानतात. बरोबर 6ला तुम्ही तुमचं बोलणं थांबवलं. मी आपल्या मॅनेजमेंट कमिटीचे वन ऑफ द मेन नंदूजी घाटे सर आणि ते प्रेसिडेंट सुद्धा आहेत मराठा बांधकाम व्यावसायिक असोसिएशनचे. त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं आभार प्रदर्शनाचं भाषण करावं. नमस्ते सर. नमस्कार. आभार प्रदर्शनाचं काम माझ्याकडे आलेलं आहे. पण आपण सर्वजण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय. खरोखरीच त्याची प्रेरणा घेऊन जर आपण काम केलं तर वर्ल्ड रेकॉर्ड सारखं 39.69 किलोमीटरचं काम पूर्ण करू शकतो. हे तुम्ही जिद्दीने दाखवलं आणि ते पूर्ण केल्यानंतर त्याचं श्रेय आपल्याकडं न घेता ते आपल्या सर्व टीमला मोठेपणाने देणं हे त्याच्यापेक्षा मोठं श्रेय आहे. हेही आपण दाखवलं. याबद्दल तर सर तुमचे म्हणजे खरोखरीच आभार आहेत. त्याच्यानंतर माणसाने नेहमी पॉझिटिव्ह विचार करणं, कंपनीमधील सर्वांना कशी वागणूक द्यावी याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही माहिती दिली. त्याबरोबरच आपल्या मायभूमीसाठी आपण आयुष्यात काहीतरी केलंच पाहिजे याची सुद्धा जाणीव करून दिली. आणि व्यवसायाची निवड करताना तुम्ही ती फॅशन म्हणून निवड करा, नुसतंच व्यवसाय करायचा म्हणून करू नका किंवा पैसे कमवायचे म्हणून कमवू नका. तर त्यातनं तुम्हाला आनंद प्राप्त झाला पाहिजे हे सुद्धा तुम्ही आम्हाला शिकवलं. पैसा स्वतःच्या घरचा न वापरता पैसा बँकेचा वापरा आणि बिझनेस आपला करा हेही तुम्ही आम्हाला शिकवलं. आणि बिझनेस करत असताना आपल्या घरातले सर्व मंडळींना एकत्र घेऊन बिझनेस करा की जी आमच्याकडं आमच्या MES अध्यक्ष माननीय अंकुश आसबे आहेत, ते तर करतच आहेत. तसे प्रमोदजी साठे आहेत. अशी ठराविक काही मंडळी आहेत ते सुद्धा आता घरातले सर्व व्यक्ती घेऊन स्वतःचा बिझनेस हा साध्य करत आहेत आणि मोठ्या चांगल्या प्रमाणात करत आहेत. याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. त्यामुळं मराठा आंध्रप्रेन्युअर्स तर्फे आम्ही आपले फार ऋणी आहोत. आभार मानत नाहीये. जसं तुम्ही सांगितलं आभार मानत नाहीये तसं आम्ही म्हणतो की फॉर्मली आभार मानतो, पण आम्ही तुमचे खूप ऋणी आहात. आणि असेच तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि आमच्या संघटनेला मार्गदर्शन पर कायमस्वरूपी राहावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर धन्यवाद. धन्यवाद अंकुशराव. धन्यवाद प्रमोदराव. धन्यवाद दादा. मीटिंग संपली. जाहीर करतो.